नमस्कार, मी सूरज गावडे, गट विकास अधिकारी, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. काय कसा वाटला पेपर? होता का नाही आयोगाच्या धर्तीवर? आपण काय केलेलं आहे, या सब्जेक्ट वाईज पेपरमध्ये जो आपले जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे जे 20 क्वेश्चन होते, एन्व्हायरमेंटचे 5 आणि जॉग्राफीचे 15, याला आपण 100मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ज्याचा आपला मुख्य उद्देश काय आहे, तर आपला हा सब्जेक्ट जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट पूर्ण कव्हर झाला पाहिजे, त्याचे एरिया हॉटस्पॉट याला टच झालं पाहिजे आणि आपले एक प्रॉपर रिव्हिजन बसली पाहिजे. जेव्हा आपले कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर सुरू होतील त्याच्या आधीची ही एक उजळणी वजा सराव आहे असं लक्षात घ्या. ठीक आहे, आपण सुरू करतोय जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचं डिस्कशन. पहिला सेक्शन आपल्याला माहीतच आहे की एन्व्हायरमेंटचा होता. पहिले 25 क्वेश्चन आपण डिस्कशनला सुरू करतोय. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन काय सांगतोय बघा. पर्यावरणामध्ये कुठल्याच सजीवांची संख्या अनियंत्रितपणे वाढू शकत नाही. जीवसंख्या वाढ ही निसर्गताच स्वयंनियमित असते. आता बघा, अनियंत्रितपणे वाढू शकत नाही. गोल करत चला. पेपर कसा सोडवायचा ह्याही गोष्टी मी या डिस्कशन मधून सांगणार आहे. सजीवांची संख्या अनियंत्रितपणे वाढू शकत नाही आणि ती निसर्गाच काय असते, स्वयंनियमित असते. खालीलपैकी कोणते जीवसंख्या वाढीचे नियंत्रण करणारे घटक महत्वाचं काय, हे घनता आधारित घटक आहेत. आता लक्षात घ्या की कुठल्याही परिसंस्थेमध्ये किंवा जीवावरणामध्ये कोणत्याही सजीवांची संख्या अनियंत्रितपणे वाढत नाही. ती कुठपर्यंत जाऊन थांबते, तर ती कॅरिंग कॅपॅसिटी पर्यंत जाऊन थांबते. फॉर एक्झाम्पल घ्या, आपली एक नॅनोकार आहे, ही एक परिसंस्था आहे असं पकडा. तर त्या नॅनोकारमध्ये किती लोक सामावले जातील, किती सजीव? 4 पकडून घ्या. पण आपण जास्तीत जास्त 5, 6 इतके बसवू शकतो. पण 6 पेक्षा जास्त बसवू शकतो का? नाही. आता नॅनो आहे म्हणल्यावर 6 पेक्षा जास्त 6 तर जाणारच नाही. पण एक उदाहरण दाखल घ्या, तर जाऊ शकत नाही. म्हणजेच काय आहे, ही त्या कारची, त्या परिसंस्थेची काय कॅरिंग कॅपॅसिटी आहे. म्हणजे कोणत्याही परिसंस्थेमध्ये एक कॅरिंग कॅपॅसिटी असते, त्याच्यावर एखाद्या सजीवांची संख्या जाऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे ती परिसंस्था ही स्वयंनियमित असते. मग जर एखाद्या सजीवांची संख्या किंवा सर्वांचीच जर कॅरिंग कॅपॅसिटीच्या वर गेली, एका क्षमतेच्या वर गेली, तर काय असतं, तिथं वेगवेगळे फॅक्टर्स येतात आणि ती संख्या कमी करायचा प्रयत्न करतात. म्हणजे ती एका नॉर्मल थ्रेशोल्ड लेवलला येऊन थांबते. तर ते घटक कोणते असतात? घनता आधारित, घनता आधारित नसलेले म्हणजे बिगर घनता आधारित. आता घनता आधारित म्हणजे काय, नावातच आहे ना. म्हणजे हा क्वेश्चन काय आहे इथं, याच्यासाठी आपल्याला स्पेशल पर्यावरणाचं नॉलेज गरजेचं आहे काय, तर नाही. घनता आधारित म्हणजे ज्यांची घनता वाढली, लोकसंख्या वाढल्यानंतर ज्या पण निगेटिव्ह बाबी येतात त्याला काय म्हणायचं, घनता आधारित घटक. आता उदाहरणार्थ असे घटक घ्या, पाऊस, दुष्काळ किंवा वादळ, वारे, ज्वालामुखी यासारख्या घटना काय घनता आधारित आहेत का? म्हणजे समजा आता पुण्याची घनता जास्त वाढली म्हणजे वारं येऊ दे, वादळ येऊ दे, ज्वालामुखी येऊ दे, असं आहे का? नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला समज विचारलंय काय बघा, याच्यावरून क्वेश्चनचा क्रक्स कळला पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन प्रिलियमची काय, टेम्परामेंटची एक्झाम आहे, कॉन्फिडन्सची एक्झाम आहे. या गोष्टी प्रश्नामध्येच त्याचं निम्म उत्तर सामावलेलं असते. तर कसं, त्या गोष्टी आपण इथं बघतोय. घनता आधारित घटक म्हणजे घनता वाढल्यानंतर त्याच्यावर काहीतरी परिणाम होतात. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत? बरोबर आहे, स्थलांतर होणार आहे का? बरोबर. घनता जास्त झाली की लोक स्थलांतर करायला चालू करणार, पशु पक्षी सजीव स्थलांतर करायला चालू करणार. बरोबर आहे, म्हणजे असलेले पर्याय तर सर्वच आहेत. साधन संपत्तीसाठी स्पर्धा होणार का? बरोबर. 2च समजा घर आहेत, अधिवास 2च आहेत आणि राहणारी लोक 10 आहेत, तर स्पर्धा होणार. बरोबर आहे. पुढची गोष्ट वादळ. आता इथं वादळ बघा, घनता आधारित कसं काय येईल, म्हणजे घनता वाढली म्हणजे वादळ आलं? नाही, ही घनता आधारित नाहीये. म्हणजे क तर 100% येणार नाही. पुढचं बघा, क नसणारा पर्याय कुठे आहे? इथं क आहे, हा कटला. इथं क आहे, हा कटला. म्हणजे 1 आणि 4 तर संपले पर्याय. ड तर दोन्हीत कॉमन आहे, म्हणजे ड 100% येणार आहे. भक्षण होईल का? आता बरोबर आहे, घनता जास्त झाली, तिथं सजीवांची संख्या जास्त झाली तर साधन संपत्तीसाठी स्पर्धा निर्माण होणार. म्हणजे समजा अन्नासाठी स्पर्धा निर्माण होणार आणि त्यातून काय, भक्षण, प्रिडेशन ह्या गोष्टी वाढणार आहेत. आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होईल का? तर 100% होणार आहे. म्हणजेच काय कळते आपल्याला, अ, ब, ड आणि अ, ब, ड, ई कुठं आहे? इथं पर्याय नंबर 2 मध्ये. म्हणजे आपल्याला काय, ह्याच्यासाठी स्पेशल एन्व्हायरमेंटचं नॉलेज माहीत असणं गरजेचं आहे का? तर बिलकुल नाही. कसं पर्याय कट करत करत आणि आपलं असणारं जी बेसिक नॉलेज आहे त्याच्यानुसार कसं उत्तरापर्यंत पोहोचायचं, तर हे आपल्याला कळतं. याचं पर्याय क्वेश्चन नंबर 1चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन ही त्याच धाटणीचा आहे आणि हे 2 क्वेश्चन का घेतलेले आहेत, तर करंटच्या रिलेटेड खूप क्वेश्चन आहेत. म्हणजे करंटला या बाबी आता चर्चेत आपल्याला असणाऱ्या दिसत आहेत. आणि सध्याचा जर राज्यसेवेचा ट्रेंड पाहिला तर बेसिक कन्सेप्ट विचारलाच जातात. बरोबर आहे.
पण त्याच्यासोबत अशा करंटच्या बाबी ज्या UPSCच्या धाटणीवर आहे किंवा तुमचा जो सेन्स आहे, पर्यावरणाचं नॉलेज कसं आहे ते चेक करण्याचा प्रयत्न यातून केला जातो. ठीक आहे, दुसरा क्वेश्चनकडे येऊया आपण. सध्या जंगलामध्ये नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी आग लागून त्यांचे वणव्यामध्ये रूपांतर होते. काय सांगितले? वणव्यामध्ये रूपांतर होते. वणवा लागल्यामुळे पर्यावरणावर खालीलपैकी कोणते परिणाम होऊ शकतात? आता काय सांगितलंय? वणवा म्हणजेच इंग्लिशमध्ये तुम्हाला कळेल वाईल्ड फायर, फॉरेस्ट फायर किंवा बुश फायर. आता बुश फायर हा शब्द का वापरला? आपल्याला माहिती ऑस्ट्रेलियामध्ये जी भली मोठी आग लागली होती त्याला बुश फायर म्हणलं जातं. अमेझॉनच्या जंगलात आपल्याला वणवे पाहायला भेटत आहेत आजकालच्या परिस्थितीमध्ये. मग त्याच्यामुळे काय काय परिणाम होतील? जितके पण निगेटिव्ह परिणाम आहे आपल्याला माहिती आहे, अशा गोष्टीमुळे काय पॉझिटिव्ह परिणाम तर काय नाही होणार. म्हणजे काय होणार? सर्व निगेटिव्ह परिणाम याच्यातून होते. क्वेश्चनचा टोन कसा आहे आपल्याला इथं? निगेटिव्ह आहे. वणवा काय चांगली गोष्ट आहे का? मग सगळेजण वणवेच लावत बसले असते. म्हणजे काय? वणवा निगेटिव्ह गोष्ट आहे. याच्यातून परिणाम कसा होणार? निगेटिव्ह होणार. बघा आता जैवविविधतेचा नाश होतोय का? बरोबर, हा त्याचा परिणाम आहे. हवेचे प्रदूषण होतंय का? बरोबर, हवेचे प्रदूषण त्यातून होतंय. त्यातून धूर वगैरे या गोष्टी पसरतात आणि हवेचे प्रदूषण होते. क्लायमेट चेंज, इनडायरेक्टली क्लायमेट चेंजला यातून काय होतंय? एक पॉझिटिव्ह फीडबॅकच भेटतोय, म्हणजे क्लायमेट चेंज पण होतंय. आणि तिसरं, जमिनीची उत्पादकता वाढते. अरे कसं काय? उत्पादकता कशी काय वाढणार? तर उत्पादकता तर कमी होणार. समजा एखाद्या ठिकाणी आग लागली, वणवा लागला, तर मातीतील पोषण द्रव्य वगैरे काय होणार? न्यूट्रिएंट्स याचं काही नुकसान होणार आहे, ते जळून खाक होणार आहेत. म्हणजेच काय? उत्पादकता सुपीकता काय होणार? त्याची ढासळणार आहे. म्हणजे ड 100% नाही, ड नसलेला काय परिणाम होऊ शकतात. म्हणजे ड तर 100% होणार नाही. ड असलेले पर्याय कट करा. इथं ड आहे आणि अ ब क बरोबर आहे. म्हणजे काय? इथं फक्त अ ब आहे, म्हणजे अ ब क बरोबर. समजते का? हा क्वेश्चन एक कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता, ज्याच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. कसं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर जे वणव्यासाठी आपल्याला विचारण्यात आलं होतं की वणवा कशामुळे लागतो, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बेसिक नॉलेजचे क्वेश्चन आहेत हे 2 क्वेश्चन तर 100% कुणाचे चुकले नाहीत पाहिजे बरं का. जर चुकले असतील तर थांबून विचार करा की आपण गडबड केलेली आहे का, आपण खूप लाईटली घेतोय का. हे टेस्ट करण्यासाठी ऍक्च्युली हे क्वेश्चन पेपर असतात आणि त्याच धाटणीवर आपण हे क्वेश्चन पेपर डिझाईन केलेले आहेत. आता तिसरा क्वेश्चन, मांसभक्षक किंवा कीटकभक्षक वनस्पती. वनस्पती या अनुकूलित वनस्पती आहेत ज्यांच्या पोषण द्रव्यांची विशेषतः टिंबटिंबची गरज ही कीटक, लहान जंतू किंवा सूक्ष्म प्राणी यांचे भक्षण करून भागवले जाते. आता बघा याचं बॅकग्राऊंड सांगतो पहिला तुम्हाला. आपल्याला माहिती आहे की वनस्पती अन्न कसे तयार करतात, तर फोटोसिंथेसिस होते सूर्यप्रकाशामुळे. ह्या गोष्टी तर सर्वांना माहिती आहे. पण जनरली ह्या वनस्पती, ह्या अनुकूलित वनस्पती काय ते मांस खातात. मांस खातात म्हणजे ऍक्च्युअली ते कापून वगैरे खात नाही. ते अशा प्रकारे ॲडॅप्ट झालेले असतात की त्यांचं जे कलरफुल त्याचं स्ट्रक्चर बघून तिथं काय होतात, कीटक सूक्ष्म जंतू काय होतात तिथं अट्रॅक्ट होतात आणि त्याच वेळी ते काय पान बंद करून त्याचं फूल बंद करून घेतलं जातं आणि त्यांचं भक्षण केलं जातं. तर हे कशासाठी केलं जातं? ॲक्च्युली काय, या वनस्पती ॲडॅप्टेड झालेल्या असतात. कशामुळं? तर त्या अशा वातावरणात वाढतात ज्याच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता आपल्याला जाणवते. म्हणजे अशा मातीमध्ये ते वाढतात जिथं नायट्रोजनची कमतरता जाणवते आणि ती नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी मग ते कुठून भरून काढणार? हे असं मांस भक्षण करणार, म्हणजे कीटक जंतू यांचे ते शोषण करणार, त्यांना खाणार आणि त्यांच्यातून मिळणारे न्यूट्रिएंट्स नायट्रोजनचा वापर करून ते स्वतःची वाढ करत असतात. म्हणजे आपल्याला काय सांगते, कोणत्या पोषण द्रव्याची गरज भागवण्यासाठी ते या प्रकारे अनुकूलित झालेले आहेत, तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन. नायट्रोजनचं भक्षण करून किंवा नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी अशा प्रकारे ते अनुकूलित झाले असतात. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. हे याचं एक्सप्लेनेशन आहेत. वेगवेगळ्या प्लांट्स आहेत याच्यामध्ये. पिचर प्लांट आहे, ड्रॉसर आहे, नेपेन्थिस आहे, परत सोरासेनिया, डार्लिंगटोनिया यासारखे वनस्पती प्लांट आपल्याला पाहायला भेटतात. आणि जर जुना आपला 1972चा ॲक्ट बघितला, कुठला, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, तर यांना जुन्या कायद्यानुसार शेड्यूल 4 मध्ये टाकण्यात आलं होतं. याच्यावर UPSCनं क्वेश्चनही विचारला होता. आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, शेड्यूल त्याचं चेंज झालेलं आहे. तर या गोष्टी झालेल्या आहेत, त्या गोष्टी एकदा पाहून घ्या. ठीक आहे, पुढे जातोय आपण. आता बघा पर्यावरणीय चौथा क्वेश्चन. पर्यावरणीय अभ्यासाचा विचार करता खालीलपैकी कोणत्या बाबी जीव समुदाय या संज्ञेशी संबंधित आहेत? जीव समुदाय म्हणजे काय, तर कम्युनिटी. आता बघा इंग्लिश मराठी हे 2 कशासाठी दिलेले असतात आपल्याला कळलं पाहिजे की काय ॲक्च्युली मिनिंग आहे त्याच्यासाठी. त्यामुळे पेपर सोडवताना या दोन्हीचा पण वापर करणं आपल्याला ॲक्च्युली गरजेचं आहे. ठीक आहे, कम्युनिटी. आता बघा पर्यावरणामध्ये बेसिक स्टडीमध्ये आपल्याला माहीत असतं की पर्यावरण कशाचं बनलेलं असतंय, तर सजीव आणि निर्जीव किंवा जैविक अजैविक घटकांचं मिळून बनलेलं असतंय. पण
पण ज्यावेळी आपण परिसंस्थेचा विचार करतो, परिसंस्था त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक म्हणजेच काय सजीव आणि निर्जीव घटक असतात. पण नावातच काय कम्युनिटी, जीव समुदाय, जीव समुदायामध्ये काय असणार, फक्त सजीव घटक याच्यामध्ये सामावले गेलेले असतात. समजलं का? मग जर आपल्याला विचारले काय आहे, तर जीव समुदाय ही संज्ञा म्हणजेच काय, कोणती टर्म आहे, कम्युनिटी या टर्ममध्ये काय सामावलेले असतात, याच्या संकल्पनेमध्ये फक्त सजीव फॅक्टर्स, पर्यावरणातील सजीव फॅक्टर्स याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. हे पर्यावरणीय अभ्यासासाठी केलेले काय आहे, क्लासिफिकेशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. मग कम्युनिटीमध्ये काय येणार आहेत, तर फक्त काय येणार आहेत, बायोटिक फॅक्टर. तर याच्यामध्ये कोणते बायोटिक फॅक्टर आहेत बघूया आपण. मनुष्य मानव आहे का? बरोबर आहे. पाणी बायोटिक आहे का? 100% नाही. म्हणजे बी असलेले कट झालं, बी कट इथं, इथं बी कट, इथं बी कट, इथं. समजलं? आलं आपलं उत्तर. पण आपण पुढे बघतोय तापमान नाही, तापमान पण नाही येणार. तापमान काय आहे, अजैविक फॅक्टर आहे ना. कीटक बरोबर जैविक आहे. वनस्पती आणि एफ शैवाल म्हणजे काय, अ ड ई फ, पर्याय नंबर 2. इथून आपल्याला समजतंय, म्हणजे आपल्याला इथून संकल्पना काय समजायच्या आहेत, कम्युनिटी म्हणजे जीव समुदाय म्हणजे फक्त पर्यावरणातील काय जैविक गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या असतात, आणि अजैविक आणि जैविक कुठं असतात, तर परिसंस्था या व्याख्यामध्ये म्हणजे इकोसिस्टीम या व्याख्यामध्ये या गोष्टी सामावलेल्या असतात. इथं आपल्याला दिलं आहे बघा, जीव समुदायामध्ये फक्त सजीव, जैविक घटक, आणि परिसंस्थेमध्ये, आता परिसंस्थेची व्याख्या कोणी दिलेली आहे, लगेच तुम्हाला ते रिकॉल झालं पाहिजे. रिटेर, हेकल, कार्थर, टान्सली या गोष्टी रिवाइज करत चला. कसं होतंय, याच्यामुळं आपल्याला अभ्यास 360 डिग्री अनालिसिस कशाला म्हणायचं, तर यालाच म्हणायचं. ह्या गोष्टी करता करता आपल्याला पुढच्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. इकोसिस्टम कोण दिलं आहे, तर आर्थर टान्सले यांनी दिलेलं आहे. आणि इकोलॉजी यांच्यामध्ये रिटर आणि हेकेल यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला जाणवतंय. परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात. मग आपल्याला विचारलेले काय, तर कम्युनिटी म्हणजेच काय, जीव समुदाय. मग त्याच्यामध्ये पाणी येणार का? नाही येणार. तापमान येणार का? नाही येणार. शैवाल येणार का? येणार. मग याच्यानुसार काय आहे, याचं पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. ठीक आहे. आता बघा, कॉप समिटवर आलेला क्वेश्चन आहे. कॉपवर का क्वेश्चन आलेला आहे, 2002 वर्षापूर्वी युपीएससीला हा क्वेश्चन आलेला आहे. भारतानं मागणी केलेली आहे की कॉप म्हणजे कॉप 33 मध्ये, कॉप 33 म्हणजे कधीचा आहे, 2028. हा आता सध्या 5चा गॅप आहे, म्हणजे 2028ला कोणती समिट होणार, तर कॉप 33 ची समिट होणार. तर याच्यासाठी भारतानं मागणी केलेली आहे की त्याचं होस्ट करण्याची संधी आम्हाला द्या, अशी मागणी भारतानं केलेली आहे 2028 साली. कोणते कॉप आहे, तर कॉप 33 साठी. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे त्यांनी, यांच्या जोड्या लावा विचारलेल्या आहेत. तर आपल्याला इतकंच बघायचं आहे का, क्वेश्चनचं एक्सप्लेनेशनच बघायचं आहे का, तर नाही. आपण सुरुवातीला बघूया की 2 समिट इथं लक्षात घ्या, मी हे रफ करतोय. एकोणीसशे बहात्तरला एक समिट झाली होती, ह्युमन एन्व्हायरमेंट, युएनचे म्हणजे काय, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. त्यानंतर 20 वर्षाने म्हणजे 1992ला, ज्यालाच आपण इथं काय म्हणतो, 1972च्या समिटला स्टॉकहोम कॉन्फरन्स म्हणतो, ज्याच्यातून एन्व्हायरमेंट आणि त्या रिलेटेड बाबी आपल्याला समोर आल्या. आणि मग भारतानं काय 1972चा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट याच्यातूनच केलं होतं. मग त्याच्या मागचं हे कारण आहे की युएनचे ह्युमन एन्व्हायरमेंट समिट झाली होती, स्टॉकहोम कॉन्फरन्स त्याला असं म्हणलं जातं. 1992ला काय कोणती समिट झाली होती, तर युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे. 2 समिट लक्षात घ्या. कधी कधी काय असं उलटून विचारलं जाते, 1992ला ह्युमन एन्व्हायरमेंट आणि 1972ला ह्युमन आणि एन्व्हायरमेंट, 1992ला एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट ही समिट झाली होती, ज्याला आपण काय म्हणतो, रिओ समिट किंवा आपली अर्थ समिट असं म्हणलं जातं. तर याच्या रिझल्टमध्ये काय झालं होतं, 3 करार बाहेर निघले होते. पहिला म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, हा करार. ठीक आहे, UNFCCC. ठीक आहे. दुसरा करार CBD, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, आणि तिसरा डेझर्टिफिकेशन संबंधात करार होता. कोणते याच्या रिझल्टमध्ये, एक UNFCCC क्लायमेट चेंज संदर्भात, दुसरा बायोडायव्हर्सिटी संदर्भात CBD, आणि तिसरा डेझर्टिफिकेशन संदर्भात होता. ठीक आहे. मग आता आपण एका करारावर येऊ. कोणता, UNFCCC, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. याच्यामध्ये काय सांगितलं की क्लायमेट चेंजच्या संदर्भात ज्या बाबी असतील त्याच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी हा करार पुढे आला. 1995 पासून, 1992ला ही समिट झाली, 1995 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय, आपल्याला माहिती आहे दरवर्षी एक समिट एका ठिकाणी होस्ट सगळे देश एकत्र येतात, त्या समिटलाच काय म्हणायचं, कॉप.
युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन क्लायमेट चेंजची जी समिट होते वार्षिक, त्याला म्हणायचं कॉप. तर याच्या समिट दरवर्षी भरत गेल्या. मग याची पहिली समिट माझ्या मते जर्मनीला भरली होती, आपल्याला इथं दिसेल. पहिली समिट जर्मनीला, दुसरी जेनेवा, तिसरी क्योटोला. आता या क्योटो प्रोटोकॉल आपण ज्याला म्हणतो, या क्योटो समिटचा जो रिझल्ट होता तो क्योटो प्रोटोकॉल संदर्भात आला. कशाशी संबंधित होता तर ग्रीन हाऊस गॅसचं इमिशन कमी करण्यासंदर्भात हा करार होता. ठीक आहे. मग त्यानंतर भारतात ह्याच्या आधी कुठं समिट झालेले आहे का? ठीक झालेले आहे. कधी झालेले आहे भारतात समिट? तर 2002 साली झालेलं आहे. COP8 न्यू दिल्ली इथे झालेले आहे. म्हणजे पहिल्या 3 समिट लक्षात ठेवा. बर्लिनला झाली होती पहिली, दुसरी जेनेवा स्वित्झर्लंडला झाली होती, 95 पासून सुरू झालेलं आहे, आणि तिसरी क्योटो प्रोटोकॉल याचा रिझल्ट आहे 1997ला, जो 2002-5 कधी स्वीकारला, काय गोष्टी ते आपण पुढे पाहणार आहे. ठीक आहे. 2015 COP21 सर्वांना माहित असेल, पॅरिस कॉन्फरन्स झाली होती, तिथं महत्वाची समिट आहे त्याच्यामध्ये. आणि आता ज्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे कॉप काय गोष्टी कळल्या, कशा त्या इम्प्लिमेंट केल्या जातात, कशाच्या संदर्भात आहे. आता आपल्याला आलेलं क्वेश्चन कोणता आहे? हा, याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. कॉप आत्ता येणारा 2025 साली झालेलं हे सर्वांना माहीत असतं. म्हणजे हा करंट प्लस स्टॅटिक प्लस एन्व्हायरमेंटचं नॉलेज याच्यावर बनवलेला क्वेश्चन आहे. म्हणजे काय, COP25 म्हणजे मी काय सांगितलं, 5चा डिफरन्स आहे. म्हणजे COP25ला कोणती समिट होणार? COP30. तर ती बेलेम ब्राझीलला झाली. आता ब्राझीलला झाली म्हणजे काय, तिथे ॲमेझॉन जंगलाचा मुद्दा उपस्थित केलाच असणार आहे. COP24 जी 2024ची COP29 जी कुठं झाली? अझरबैजान बाकूला झालेली आहे. क्लायमेट फायनान्स संदर्भात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सध्या आपल्याला इथंपर्यंत लक्षात घ्यायचं आहे. 2023ला COP28 दुबईला झाली होती, आणि 2022ला COP27 कुठं झाली होती? शर्म एल शेखला झाली होती. ठीक आहे. मग ह्या गोष्टी समजल्या. आता पुढच्या कधी येतील, काय येतील, ह्याच्यावर 100% करंटला किंवा एन्व्हायरमेंटला क्वेश्चन, कधी कधी जॉग्राफीला पण येऊ शकतो. पण याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात हे कळतंय का? आणि कॉप काय होतं, कशा त्या इम्प्लिमेंट झाल्या, कुठल्या समिटचं ते रिझल्ट आहे, ह्या बाबी सांगण्यासाठी मी इतकं पुढं आलो होतो. ठीक आहे. आता आपण बघूया त्याचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे. आता मी जसं सांगितलं, COP30ची समिट कुठं झाली होती, जी कधीची होती, इथं लिहितोय 2025ची समिट आहे. ही झाली होती बेलेम ब्राझीलला. म्हणजेच काय कळतंय आपल्याला इथं? 3ला 4ला 4 आहे. 4ला 4 नसलेला पर्याय कट करा. ठीक आहे. पुढं COP27 कुठं झालेले आहे? तर COP27 झालेलं आहे शर्म एल शेखला 2022. त्याच्यानंतर 3-4 नसलेला मुद्दा कट करा. आता ठीक आहे. COP28 कुठं झालेलं आहे? दुबई. आणि COP29 झालेलं आहे बाकू. म्हणजे 3-1-2-4 3-1-2-4 कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय कळतं इथं समजलं की ह्या 2 समिट लक्षात घ्या. 1972ला ह्युमन आणि एन्व्हायरमेंट हे 2 कॉमन, ह्युमन एन्व्हायरमेंट समिट होती, ज्याच्याशी एन्व्हायरमेंट रिलेटेड बाबी समोर आल्या, स्टॉकहोम कॉन्फरन्स आपण ज्याला म्हणतो. आणि 1922 रिओ समिट, अर्थ समिट, वसुंधरा परिषद आपण त्याला ज्याला म्हणतो, ती एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट संदर्भातली समिट होती. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्यातून आलेले 3 करार, मी का गोष्टी सांगतोय तर रिवाइज करा. 3 करार, त्यातील करार UNFCCC आणि त्याच्या समिट्स पहिल्या 3. तिसरं क्योटो महत्वाचं होतं. 2002ला भारतात 8वी समिट झाली, पहिल्या 2. मग ती असू दे जर्मनीला बोन असू दे, किंवा ह्याचं हेडक्वार्टर पण तिथंच आहे, सचिवालय म्हणायला गेलं तर आपण. दुसरी समिट झाली होती जेनेवाला. आणि आत्ताच्या शेवटच्या 5 समिट विचारलेल्या आहेत. आणि 2028 म्हणजे COP33 साठी इंडियाने काय केलं? बिडिंग केलेली आहे की आम्हाला पण पाहिजे, आम्हाला पण. कारण इंडिया जसा कंट्री आहे की पर्यावरण आणि या दृष्टिकोनातून एक सजग जागरूक कंट्री आहे, तर आपल्याला पण हा एक कॉपची समिट होस्ट करण्याची संधी द्यावी, याच्यासाठी ती मागणी केलेली. याच्यावरून हा क्वेश्चन आलेला आहे. 2030चं सर्वांना माहिती, 2025ची जी झालेली समिट आहे ती कुठं झालेली आहे? बेलेम ब्राझील. आणि हा क्रम आहे 3-1-2-4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे जातोय आपण. याच्यातील हा जो डाटा मी सांगितलेला तो एक्सप्लेन केलेला आहे इथं. मी जर सांगितलं याचं मुख्यालय कुठे आहे? UNFCCC किंवा सचिवालय बॉन जर्मनी येते. मग याचं UNFCCC कशाला नावातच आहे ना, क्लायमेट चेंज संदर्भात. म्हणजे ग्रीन हाऊस गॅस कमी करणे, हवामान बदल रोखणे, पर्यावरण संतुलन आणि अन्न. म्हणजे कसं आहे, जर क्लायमेट चेंज होत गेलं तर भविष्यात जर विचार करायचा झाला तर शाश्वतता काय टिकून राहील का नाही, त्याच्यामुळं अन्नधान्य किंवा फूड सिक्युरिटी राहणार आहे का नाही. तर या सर्व बाबींवर फोकस करण्यासाठी हे सर्व गोष्टी उद्दिष्ट धरून UNFCCCची स्थापना किंवा तो करार आला होता. आता इथं एक महत्वाची बाब आहे, कॉमन बट डिफरेन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. आता याच्यावर UPSCने ही क्वेश्चन विचारलेला आहे. नावातच कळते कॉमन
बट काय डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. क्वेश्चन असा विचारला होता की हे ऐकण्यात येते आपल्याला कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज हे कशाच्या संदर्भात आहे. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याला माहिती आहे की आता क्लायमेट चेंज होतंय, याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहेत तर सगळेच आहेत, बरोबर आहे. पण 1950 आणि त्यानंतरच्या काळात जे डेव्हलप्ड देश होते त्यांनी काय केले, पर्यावरणाची खूप मोठी संपत्ती होती त्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रदूषण वगैरे ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. या सर्वांचा वापर करून ते देश तर डेव्हलप्ड झाले, पण भारत किंवा अन्य भारतासारखे देश काय आहे ते डेव्हलपिंग आहे, अजून प्रोसेसमध्येच आहेत ते. पण आत्ताच्या जर आपण ह्या करारा थ्रू त्याच्यावर जर बंधन लादायला लागलो तर काय होईल की त्या देशांची डेव्हलपमेंट होणार नाही. म्हणजेच काय इथून काय सांगितलंय, क्लायमेट चेंज, हवामान बदल, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट ज्याचा निगेटिव्ह परिणाम पर्यावरणावर होतोय हे रोखणे ही सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजेच काय कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच काय ज्या देशांनी ऑलरेडी याचा फायदा घेतलेला आहे आणि स्वतः समृद्ध झालेले आहे तर त्या देशांना काय ह्या गोष्टी बंधनकारक आहेत, बाइंडिंग आहेत आणि लिगली बाइंडिंग आहेत, आणि बाकीच्या देशांना या गोष्टी लिगली बाइंडिंग नाहीत. हा याचा अर्थ आहे आणि याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे, कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी नावातूनच आपल्याला त्या गोष्टी क्लिअर होता येतं. ठीक आहे, इथे एक कन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगतो, ग्लोबल स्टॉकटेक. आता काय आहे 2023 जी COP28 झाली, कुठं झाली, दुबईमध्ये, तिथं ग्लोबल स्टॉकटेकचा मुद्दा समोर आला. COP21 झाली होती 2015ला कुठं, पॅरिस फ्रान्स इथं काय ठरवण्यात आलं की 2100 पर्यंत जे तापमान वाढ होते ती 2 डिग्री सेल्सिअस पेक्षा काय करायची, कमी करायची, आणि जमलं तर ती किती करायची, 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंतच थांबवायची. काय तापमान वाढ 2100 पर्यंत. तर त्याच्यासाठी प्रत्येक देशाने काय तर टार्गेट्स ठरवून घेतले, त्याला काय म्हणायचं, नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. मग भारतानं पण ते टार्गेट्स पकडलेले आहेत. पण मी जसं सांगितलं कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी, कॉमन तर सर्वांनाच आहेत, सर्वांनाच याचं पालन करणं गरजेचं आहे. पण डेव्हलप्ड देश याचं पालन करतायत का, नाही, हे पाहण्यासाठी काय आहे, ग्लोबल स्टॉकटेक ही संकल्पना पुढे आलेली आहे. तर त्या देशांनी जे नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन सांगितलेले आहेत की आम्ही हे उपाय करू भविष्यामध्ये, ते योग्य पद्धतीने करतायत का याची 5 वर्षानंतर एक पुनर्पाहणी करण्यासाठी. आणि हे कंपल्सरी कोणाला आहे, सर्वांना नाही, डेव्हलप्ड देशांना कंपल्सरी आहे, जे बाकीचे डेव्हलपिंग देश आहेत किंवा जे गरीब देश आहेत त्यांना त्या गोष्टी कंपल्सरी नाहीत. पण कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी या धर्तीवर त्या गोष्टी तिथं करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा भर तिथं आपल्याला झालेला दिसून येतोय. ठीक आहे, पुढचा आता क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 काय सांगतोय आपल्याला, खालीलपैकी पर्यावरणीय संज्ञा आणि ते देणारे म्हणजे हे टर्म कॉइन करणारे सायंटिस्ट कोण आहेत ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. परिसंस्था आपल्याला माहिती आहे, खूप वेळा PYQ आलेला आहे. आर्थर टान्सली परिसंस्थेची व्याख्या दिली आहे, बरोबर आहे. जैवविविधता वॉल्टर जी रोझेन, बरोबर आहे. कीस्टोन स्पेसिस रॉबर्ट पेन यांनी दिलेले आहे, बरोबर आहे. आणि निश म्हणजेच काय, परिस्थितिकीय सुस्थान, हे कुणी दिले, अल्फ्रेड रसेल वॉलेस, नाही, हे कुणी दिलेलं आहे तर जोसेफ ग्रीनेल यांनी ही टर्म दिलेली आहे. आपण काय इथंच पाहून थांबणार नाही, जो उत्तर 4 येते हे आपल्याला पण माहिती आहे. जोसेफ ग्रीनेल यांनी ही संकल्पना दिलेल्या आहे. ह्या गोष्टी काय आहेत पाहूया. परिसंस्था म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्व सजीव निर्जीव म्हणजे काय, जैविक अजैविक गोष्टी एकत्रित येऊन त्या सर्व एकमेकांमध्ये त्यांची होणारी अंतरक्रिया, यातून जे एन्व्हायरमेंट तयार होतं त्याला काय म्हणायचं, यातून एक संकल्पना निर्माण होते त्याला म्हणायचं परिसंस्था. जैवविविधता माहिती आहे, सजीवांची असणारी विविधता, बायोडायव्हर्सिटी. मग याच्यामध्ये एकच सजीव जास्त वेळा असणं गरजेचं आहे का, नाही, प्रत्येक सजीव म्हणजे समजा वाघ असायला पाहिजे, शेळी पण असायला पाहिजे, सूक्ष्मजीव वनस्पती पण असायला पाहिजे, मनुष्य पण असायला पाहिजे, इतकी सजीवांची असणारी विविधता तिथं असणं गरजेचं आहे. प्रत्येकांची संख्या अबेंडन्स तितक्याच प्रमाणात असणं गरजेचं आहे. ज्याची संकल्पना कोणी दिलेली आहे, वॉल्टर जी रोझेन यांनी दिलेली आहे. ठीक आहे, E.O. विल्सन यांना काय म्हणतात लक्षात घ्या, E.O. विल्सन, पुढे मी सांगेलच. E.O. विल्सन यांना फादर ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणतात. ठीक आहे, संकल्पना देणारे कोण आहेत, वॉल्टर जी रोझेन आहेत, पण E.O. विल्सन यांना फादर ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणतात. पुढची कन्सेप्ट काय, की स्टोन स्पेसिस, नावातच आहे की स्टोन्स म्हणजे पर्यावरणामध्ये अशा काही स्पेसिस असतात, जर संख्येचा विचार करायचा झाला तर त्या स्पेसिस खूप कमी प्रमाणात असतात संख्येनुसार, पण त्यांचा पर्यावरणामध्ये जो असणारा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. की स्टोन्स म्हणूनच म्हणलेलं आहे. तर त्या की स्टोन स्पेसिस असतात. म्हणजे जर आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे, जैवविविधतेचं संरक्षण करायचं आहे, तर या स्पेसिसचं, की स्टोन स्पेसिसचं संरक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, आणि निश म्हणजे काय, निशचं मी सांगितलं याचं उत्तर 4 येत आहे. जोसेफ ग्रीनेल यांनी ही संकल्पना दिलेली आहे. निश म्हणजे एखाद्या सजीवाचं त्या
परिसंस्थेतील असणारं स्थान म्हणजे तो सजीव काय खातोय, कुठं राहतोय, त्याची जीवनमान कशी आहे, तो कुणावर डिपेंडेंट आहे, या सर्व गोष्टी एकत्रितपणे म्हणजे निश असू दे. निश याला म्हणतात. जर फॉर एक्झाम्पल घ्यायचं मानव, मानव कुठं राहतो, XYZ एरियात राहतो. खाण्याची पद्धत, राहण्याची पद्धत, शिकारीची पद्धत, एकमेकांवर इंटरडिपेंडन्स कसा आहे, ट्रॉपिक लेवलमध्ये कुठं येतो, ह्या सर्व बाबींचा अभ्यास म्हणजे निश असू दे, निश म्हणतात. आणि पर्यावरणीय अभ्यासामध्ये ह्या गोष्टी का गरजेच्या आहेत, समजा एखाद्या प्रजातीचं आपल्याला संरक्षण करायचं आहे, संवर्धन करायचं आहे, तर त्या प्रजातीची निश आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, परिस्थितिकीय सुस्थान, त्या प्रजातीची संपूर्ण नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. ती टर्म म्हणजे काय आहे, निश आहे. आणि ही संकल्पना कोणी दिली आहे, जोसेफ ग्रीनेल यांनी दिलेली आहे. आणि अल्फ्रेड रसेल वॉलेन्सेटनी काय दिलेलं आहे, तर इकोटोनची संकल्पना दिलेली आहे. याच्यावर क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे. आपल्याला माहिती आहे 2 परिसंस्था असतात, त्याच्यातील जो ट्रान्झिशन झोन असतो याला काय म्हणायचं, इकोटोन म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे इकोटोन मध्ये काय असतं, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी या 2 आजूबाजूच्या परिसंस्थेपेक्षा जास्त असतात. याचं रिझन काय आहे, पहिली गोष्ट ह्या परिसंस्थेतील सजीव इथं काय होतात, स्थलांतर करत असतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय, ही जी परिसंस्था इकोटोन आहे, हे आदिवास असणारे म्हणजे इतर राहणारे प्रजाती हे वेगळे असतात. म्हणजे काय, पहिली गोष्ट तर असे सजीव झाले की ज्यांची या परिसंस्थेतून आणि या परिसंस्थेतून इतर ट्रान्झिशन झोनमध्ये इकोटोनमध्ये स्थलांतरित होणार. आणि इकोटोन इटसेल्फ आदिवास असणारे अशा काही प्रजाती असतात. याच्यामुळे काय आपल्याला जाणवते, इकोटोनमध्ये जैवविविधता जास्त जाणवते. आणि ती संकल्पना कोणी दिलेली आहे, अल्फ्रेड रसेल वॅलेन्स यांनी. ग्रेनेल यांनी काय दिलेले आहे, तर निशची संकल्पना दिलेली आहे. आता ह्या बाबी बघा, ह्या बाबी मी जस्ट यासाठी दिलेल्या आहेत की एकाच आपल्याला स्लाइडमध्ये गोष्टी पाहता येईल. इकोलॉजीची संकल्पना रिटर आणि हेकेल दिलेली आहे. रिटर यांनी हा शब्द दिलेला आहे आणि हेकेल यांनी काय केलेलं आहे, याचं शब्दप्रयोग प्रचलित करण्याचं काम केलेलं आहे. इकोसिस्टीम आर्थर टान्सली, इकोटोन मी जसं सांगितलं अल्फ्रेड रसेल वॅलेन्स यांनी दिलेलं आहे. बायोडायव्हर्सिटी वॉल्टर जी रोजेन. आणि फादर ऑफ बायोडायव्हर्सिटी कोण आहे, तर E.O. विल्सन यांना फादर ऑफ बायोडायव्हर्सिटी असं म्हणलं जातं. इकॉलॉजिकल पिरॅमिड, आता इकॉलॉजिकल पिरॅमिड ही संकल्पना कोणी दिलेली आहे, तर चार्ल्स एल्टन यांनी दिलेले आहे इकॉलॉजिकल पिरॅमिड. मग पिरॅमिड आपल्याला माहिती आहे, राज्यसेवेला क्वेश्चन येऊन गेलेला आहे की कोणते पिरॅमिड नसतात, नंबरचा असतो, बायोमासचा असतो आणि एनर्जीचा असतो. तर या संकल्पना एल्टन नंबर बघा, पूर्ण पिरॅमिड ही संकल्पना एल्टन यांनी दिलेली आहे. त्यातले नंबर ही संकल्पना एल्टन यांचीच आहे. बायोमास बोडेन, बी लक्षात ठेवा, बोडेन हायमर यांची बायोमासचा पिरॅमिड दिलेला आहे त्यांनी. आणि एनर्जीचा पिरॅमिड लिंडमन आणि हचिन्सन यांनी दिलेला आहे. नीचची संकल्पना मी सांगितलं 1924ला दिलेलं आहे, ग्रीनेल जोसेफ यांनी दिलेलं आहे. आणि नीच संदर्भात हायपर व्हॉल्यूम मॉडेल कोणी दिलं, हचिन्सन. HH असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. पुढे जाऊया आपण. या एक 8-9 संकल्पना पुढे झाल्या. कीस्टोनची कुणी दिलेली आहे, रॉबर्ट पेन यांनी दिलेली आहे. इकॉलॉजिकल सक्सेशन, आता इकॉलॉजिकल सक्सेशन काय आहे तुम्हाला कळलं असेल की आपल्याला क्वेश्चन पण विचारलेलं तिथं, त्या बाबी आपण डिटेलमध्ये पाहू. हेनरी कौल यांनी ही संकल्पना दिलेली आहे. बायोरॉक ऑर मिनरल ॲक्रिएशन टेक्नॉलॉजी, याच्यावर पण मी क्वेश्चन विचारला आहे जो की करंटला धरून आहे. ही कुणी दिलेली आहे, तर वोल्फ हिल्सबर्ट यांनी दिलेलं आहे. हॉटस्पॉट नॉर्मन मेयर, हॉटस्पॉट झालं इथं होप आहे, होप स्पॉट सॅल्विया आर्ली. आता होप स्पॉट कशाची संदर्भात आहे, तर समुद्र सागरी परिसंस्थांचं जीवनमान सुदृढ राहण्यासंदर्भात होप स्पॉट ही संकल्पना आहे. सागरी परिसंस्थेचं संरक्षण करण्यासाठी होप स्पॉट ही डॉक्टर सॅल्विया अर्ले यांनी ही संकल्पना पुढे आणलेली आहे. कैलास सांगला भारतीय वाघ जनगणनेचे जनक आणि फादर ऑफ इकॉलॉजी ऑफ इंडिया कोण आहे, रामदेव मिश्रा यांना म्हणलं जातं. आणि वर्ल्डचे कोण म्हणले जाते, तर ओडम यांना म्हणले जाते. नीचची संकल्पना मी इथं दिलेली आहे. त्यांचा फंक्शनल रोल असतो परिसंस्थेमध्ये, त्यांचा रोल कशा संदर्भात आहे, त्यांचं राहण्यापासून बघा, कुठं जगतो, काय खातो, कुठे राहतो, कसा सक्रिय असतो, इतर सजीवांशी त्याचे नाते काय आहे, या सर्व गोष्टी म्हणजे निश आहेत. आणि ही संकल्पना देणारे कोण आहेत, जोसेफ ग्रीनेल हे आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. परिसंस्थेवर पिरॅमिडवरच क्वेश्चन आहे. आता ह्या गोष्टी मी काय घेतल्या, मी जसं सांगितलं तुम्हाला, नुसतं क्वेश्चन एक्सप्लेन करणे हा आपला रोल इथं अजिबात नाहीये. ह्या पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर जी आपली पूर्ण टेस्ट सिरीज होईल, याच्या माध्यमातून तुमचं एक प्रकारे हा कोर्सच डिझाईन झाला पाहिजे. याच्यातून तुमचं सगळ्या गोष्टीचं रिव्हिजन झालं पाहिजे. हा आपण इथं अट्टहास किंवा या उद्देशानं आपण इथं आलेलो आहे. ठीक आहे. आता परिसंस्थीय पिरॅमिड संदर्भात खालील विधाने अभ्यासा. आता हा क्वेश्चन कुठून आलाय मी सांगतो. आयोगानं पहिल्या लेअरचा क्वेश्चन विचारलाय की पिरॅमिड्स कोणकोणते असतात. त्याच्या पुढे जाऊन मी हा क्वेश्चन बनवलेला आहे. परिस्थितीकीय पिरॅमिड संदर्भात विधाने. आताच आपण बघितलं ही संकल्पना कोणी दिलेली आहे, तर चार्ल्स एल्टन यांनी दिलेली आहे. दाखवतोच.
चार्ल्स एल्टन यांनी दिलेले आहे. आणि पिरॅमिड किती आहेत? 3 आहे. नंबर, बायोमास आणि एनर्जी संदर्भात आहेत. पहिली काय आहे? ही संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स एल्टन या ब्रिटिश संशोधकाने दिली, मांडली. आता असा विचार करायचा नाही बरं का, ही ब्रिटिशच आहे का, अमेरिकेने दिली आहे का? कारण की सांगतो, क्वेश्चन कुठला आहे? एन्व्हायरमेंटचा आहे. तर एन्व्हायरमेंटमध्ये चुकवणार कुठं सांगा रे? चुकवणार कुठं? तर एन्व्हायरमेंटचा माहीत असलेल्या डाटामध्ये चुकवणार. इथं जर हा क्वेश्चन जर समजा करंटशी रिलेटेड असता ना, इथं यांनी ब्रिटिश, अमेरिकन, इंडियन याच्यामध्ये चुकवलं असतं. पण इथं हा विचार करायचा नाही बरं का, की बहुतेक तिथं चुकवलं असेल. एन्व्हायरमेंट आहे ना, तर तिथं एक्झामिनरला किंवा आयोगाला काय माहीत पाहिजे, की तुमचं एन्व्हायरमेंटचं नॉलेज चेक करायचं आहे ना त्यांना. तर एन्व्हायरमेंट रिलेटेड बाबी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून इथं काय डाऊट घेत बसायचं नाही. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पहिलं बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे काय कळते आपल्याला? हे पर्याय नंबर 2 चुकला. अभ्यासा. ठीक आहे. परिसंस्थेतील अन्न साखळीत विविध पोषण पातळ्यांमध्ये संख्या म्हणजे काय? नंबर, जैववस्तुमान, बायोमान आणि एनर्जी हे 3 मनोरे म्हणजेच काय पिरॅमिड्स आपल्याला पाहायला भेटतात. हे पण बरोबर आहे. अ आणि ब बरोबर आहे. अ ब बरोबर आहे, अ ब बरोबर आहे, अ ब बरोबर आहे, म्हणजे सगळेच पर्याय बरोबर. इथं अ चूक दिल तर म्हणून हा पर्याय तर आपल्याला कट झाला. ऊर्जेचा पिरॅमिड हा नेहमीच उभा असतो. इंग्लिशमध्ये बघा, द एनर्जी पिरॅमिड हीज ऑलवेज काय आहे? अपराईट. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे एनर्जीचा पिरॅमिड लिंडमॅन रूल काय आहे, की एनर्जी एका डिरेक्शनला फ्लो करते आणि प्रत्येक पोषण पातळीपासून दुसऱ्या पोषण पातळीपर्यंत जाताना काय आपल्याला 10%च एनर्जी कन्वर्ट होते. त्यामुळे काय आहे, तो पिरॅमिड कधी उपडा पडत नाही. ठीक आहे, तो पिरॅमिड कधी उपडा पडत नाही. म्हणजेच काय आपल्याला जाणवतंय, एकमेव असणारा ऊर्जेचा पिरॅमिड, 3 पैकी ऊर्जेचा पिरॅमिड हाच काय ऑलवेज काय असतो? उभाच असतो. तो कधी उपडा पडत नाही. म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे. अ ब क बरोबर. दुसरा पर्याय कट झाला. आता चौथा काय? जलीय परिसंस्थेतील अन्य साखळ्यांमध्ये संख्येचा मनोरा हा उपडा असू शकतो. ठीक आहे. अँड ॲक्वॅटिक इकोसिस्टीम द पिरॅमिड ऑफ नंबर्स मे बी इन्व्हर्टेड. आता बघा, हे क्वेश्चन वाचताना 2-3 ठिकाणी आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. एक ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये आणि पिरॅमिड ऑफ नंबर आणि इन्व्हर्टेड इथं लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपल्याला काय समजतंय, की हा नंबरचा पिरॅमिड नाही तर बायोमासचा पिरॅमिड. कोणता? बायोमासचा पिरॅमिड आपल्याला ॲक्वॅटिक सिस्टीम मध्ये उपडा असलेला दिसतो. नंबरचा पिरॅमिडची तर संकल्पना आपल्याला स्पष्ट झाली. पहिल्यापासून येऊया. एल्टन यांनी दिलेलं पहिलं उत्तर बघूया याचं. तर याचं ड चुकीचं आहे. म्हणजेच काय? अ ब क बरोबर. पर्याय नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे. आता बघा, परत येऊया आपण, की संकल्पना कशाची आहे? पिरॅमिडची आहे. कुणी दिलेले आहे? चार्ल्स एल्टन यांनी दिलेले आहे. 3 पिरॅमिड्स असतात. पहिला येऊया नंबरचा पिरॅमिड. नंबर म्हणजे काय? जसं आपण पोषण पातळ्यात वर जायला लागतो, म्हणजेच काय? प्रायमरी जे असतात कंपोजर म्हणजे की प्रोड्युसर पासून भक्षक प्रथम, द्वितीय, तृतीय लेवलचे अशापर्यंत जायला लागतो. तर प्रायमरी प्रोड्युसर असतात त्यांची संख्या जास्त असते आणि नंतर जशी जाईल तशी कमी यायला सुरू होते. पण हे आपल्याला जनरली पाहायला भेटतं कशामध्ये? तर पिरॅमिड ऑफ नंबरमध्ये. पण काही वेळा हा पिरॅमिड उपडा पडतो. कधी? जर समजून घ्या, एकच झाड आहे आणि त्याच्यावर असंख्य कीटक आहेत. म्हणजेच काय आपल्याला इथं दिसतंय? झाड एकच आहे. जनरली पाहायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय बघा, परत एकदा येऊया. हे आहेत आपले प्रोड्युसर्स आणि हे कंझ्युमर 1, 2, 3 समथिंग. तर याच्यामध्ये काय आपल्याला जाणवतं, की वनस्पती वगैरे यांची संख्या जास्त असते आणि जसं आपण वरच्या पातळीवर जातोय, पोषण पातळीवर जातोय, तसं ती संख्या कमी यायला पाहायला भेटते. पण एक आता उदाहरण घेऊया, की एक झाड आहे आणि ते एका झाडावर असंख्य कीटक आहेत. म्हणजे हे एकच झाड आहे पण असंख्य कीटक आहेत. या एक झाड म्हणजे हा त्याचा पिरॅमिडल बेस झाला. पण असंख्य कीटक आहेत म्हणजेच काय? जर विचार करायचा झाला, हा पिरॅमिड काय उपडा पडला ना, म्हणजे संख्येचा पिरॅमिड कधी कधी उपडा पडू शकतो. ठीक आहे, पुढे घ्या. दुसरं घेऊया, की पिरॅमिड ऑफ एनर्जी. जसं सांगितलं, की एकाच डिरेक्शनला असतो, तो उभाच असतो, तो कधी उलटा पडत नाही. का? कारण लिंडमनचा रूल आपल्याला माहिती आहे, 10% एनर्जी पुढे ट्रान्सफर होते, ती बॅकला कधी येत नाही, मागं कधी येत नाही. ठीक आहे. तिसरा बायोमास काय? त्यांचं वजन, जैव वस्तुमान. तर विचार करा, की जलीय परिसंस्थांमध्ये, नॉर्मल परिसंस्थांमध्ये हा उभाच पाहायला भेटतो, पण जलीय परिसंस्थांमध्ये हे वाक्य लक्षात घ्या, हा उपडा पाहायला भेटतो. कारण की जर जलीय परिसंस्थांमध्ये जी प्रोड्युसर आहेत, जर विचार करायचा झाला आपल्याला, फायटोप्लॅन्क्टन. ठीक आहे. त्यानंतर त्यांना खाणार कोण? झूप्लॅन्क्टन. फायटोप्लॅन्क्टनचा जर विचार करता तर त्यांची वाढ आपल्याला वेगाने पाहायला भेटते, पण त्याच वेळी त्यांचं भक्षण ही खूप वेगाने केलं जातं.
आणि सेकंड पॉईंट काय आहे की मोठे मोठे मासे आपल्याला जैव वस्तुमानाचा जर विचार करायचा झाला तर त्यांचं जैव वस्तुमान खूप जास्त पाहायला भेटतं, जसं की देवमासा वगैरे. तर त्यामुळं आपल्याला काय ॲक्वॅटिक सिस्टीममध्ये जलीय परिसंस्थेमध्ये संख्येचा नाही तर कोणता बायोमासचा म्हणजे जैव वस्तुमानाचा पिरॅमिड काय आपल्याला उपडा झालेला पाहायला भेटतो. म्हणजे आपलं काय इथलं पर्याय नंबर 1 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, इथं त्याचं एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे चार्ल्स एल्टन यांनी. मी जरा बाजूला हटतोय, तुम्ही स्टॉप करून मी सगळ्या गोष्टी इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. ज्या गोष्टी मी इथं लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. फक्त तुमच्याकडे तो डाटा यावा आणि तुमच्या एखादा पॉईंट तुमच्या नोट्समध्ये नसेल तर तो ॲडिशन करून घेण्यासाठी या बाबी आहेत. एकदा व्हिडिओ पॉज करून त्या बाबी तुमच्या नोट्समध्ये ॲड करून घ्या. मी इथं काय सांगतो की फक्त उत्तर सांगत नाही, त्या गोष्टी कशा असायला पाहिजेत, भविष्यात याच्यावर कसा क्वेश्चन येऊ शकतोय आणि ओव्हरऑल एक कन्सेप्टच कशी क्लिअर झाली पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. जसं सांगितलंय बघा, पिरॅमिड ऑफ बायोमास. आता याच्यामध्ये काय आहे, कुठल्या परिसंस्थेमध्ये उपडा येतो तर जलीय, म्हणजे जलीय परिसंस्थेमध्ये उपडा असणारा पिरॅमिड कोणता आहे तर तो आहे बायोमासचा. आणि ऑलवेज युनिडायरेक्शन असणारा पिरॅमिड ऑफ एनर्जी. आता त्या टॉपिकवर पुढे क्वेश्चन आला तर ह्याच धाटणीचा येणार आणि ह्याच्या पलीकडे काहीच क्वेश्चन नाही तिथं. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. सध्या सर्वत्र चर्चेत असलेले बायोरॉक तंत्रज्ञान म्हणजेच काय मिनरल ॲक्रिएशन तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी संदर्भात आहे. इंग्लिशमध्ये वाचूया. बायोरॉक टेक्नॉलॉजी आणि मिनरल ॲक्रिएशन टेक्नॉलॉजी वाईडली यूज होते कशाच्या संदर्भात आहे. मगाशी आपण टर्म बघितली होती की कुणी दिलेलं आहे, वॉल्ट हिल्सबर्ग यांनी दिलेलं आहे ते संकल्पना. पुढे बघूया ॲक्च्युली आहे काय बायोरॉक टेक्नॉलॉजी. मी सांगतो, बायोचा रॉक बनवतात म्हणजे काय आहे, आत्ता आपल्याला जाणवते की कोरल आहेत का नाही याचे प्रमाण कमी व्हायला लागले. मग क्लायमेट चेंज असू दे, ओशन ॲसिडिफिकेशन असू दे, याच्यामुळे काय होते त्यांचं प्रमाण कमी व्हायला लागले. ऑलरेडी कोरल रीफना वाढण्यासाठी एक नाजूक परिस्थिती गरजेची असते, पण या सर्व गोष्टींमुळे त्या गोष्टी कोरलला धक्का पोचतोय. आणि आपल्याला माहिती आहे कोरलला काय म्हणतात, जर 1% कोरल असेल तर त्याच्यावर जवळजवळ सागराची 25% जैवविविधता काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं कोरल्स किती महत्वाचे आहेत. तर यांना रिफॉर्म करण्यासाठी, त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपल्याला ही तंत्रज्ञान वापरते. कोणतं, बायोरॉक टेक्नॉलॉजी म्हणजेच काय मिनरल ॲक्रिएशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये काय केलं जातं, पाण्यामध्ये समुद्राचा एक पिंजरा टाकला जातो. ठीक आहे, पिंजरा आपल्याला माहिती आहे, एक पिंजरा टाकला जातो आणि DC स्वरूपात, AC आणि DC करंटचे 2 फॉर्म असतात, तर DC स्वरूपात त्यांना एक लाईट करंट दिला जातो. याच्यामुळे काय होते, मिनरल्स असतात तर त्याचं डिपॉझिशन व्हायला तिथं सुरू होते आणि हळूहळू ते स्ट्रॉंग होत जाऊन कोरल रीफ तिथं जर खराब झाले असतील किंवा त्याला आपण म्हणतो ब्लिचिंग झालं असेल त्यांचं, तर त्या पुन्हा व्यवस्थित व्हायला सुरू करतात, त्यांची हेल्थ वाढायला सुरुवात होते आणि ह्याला बायो रॉक का म्हणायचं. त्यानंतर ते प्रमाण वाढत, मी जसं सांगितलं की मिनरल कॉम्पोजिशन होतंय, तिथं मिनरलचं काय होतंय ॲक्रिएशन होतंय आणि त्याच्यामुळे तो जो पिंजरा आहे तो काय होते अधिक मजबूत दगडासारखं व्हायला चालू होते. म्हणून या तंत्रज्ञानाचं नाव बायोरॉक टेक्नॉलॉजी देण्यात आलेलं आहे. UPSC ही क्वेश्चन माझ्या मते नाही विचारला पण भविष्यात विचारू शकते, कारण की मागच्या 2 वर्षामध्ये ही बाब खूप जास्त चर्चेत राहिलेली आहे. बायोरॉक टेक्नॉलॉजी म्हणजेच काय मिनरल ॲक्रिएशन टेक्नॉलॉजी कशासाठी वापरतात तर कोरल रीफ आहे याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी वापरतात. आता पर्याय बघा, हवेचे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी तर अजिबात वापरत नाहीत. पर्यावरणात खास करून पश्चिम घाटात होणारी जैविकता हानी टाळण्यासाठी नाही. मला सांगा असे किती नॉनसेन्स पर्याय आहे बघा. म्हणजे मी पर्याय पण कसं कट करायचं हे सांगतोय. खास करून पश्चिम घाटात होणारी जैवविविधता टाळण्यासाठी, मग जैवविविधतेची हानी बाकीच्या ठिकाणी होत नाही का. म्हणजे इथं काय कळतं, ह्या पर्याय किती नॉनसेन्स आहे. प्रवाळ भित्तींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, बरोबर आहे, हे आपलं उत्तर आहे याचं. आणि अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीचा एक नवीन अध्याय, असं काही नाहीये. ठीक आहे, मग आपल्याला काय कळतंय, वॉल्ट हिल्सबर्ग यांनी संकल्पना मांडलेली आहे आणि ही टेक्निक डेव्हलप कुणी केलेली आहे तर थॉमस गोरियो यांनी केलेली आहे. नाव काय, मिनरल ॲक्रिएशन. का आलेलं आहे आपल्याला कळतंय, मिनरलचं ॲक्रिएशन होतंय आणि त्याच्यामुळे हे नाव देण्यात आलेलं आहे. काय बघा, समुद्रात लोखंडी जाळी बसवली जाते, त्याला DC विद्युत प्रवाह दिला जातो आणि खनिजे असतात त्या संरचनेवर म्हणजे त्या काय पिंजऱ्यावर ॲक्युमुलेट होतात आणि त्यातून खडकासारखा मजबूत थर तयार होतो आणि प्रवाळ वगैरे यांचं जे नुकसान झालेलं असतं ते हळूहळू त्याचा आधार घेत त्याच्यावर ते डेव्हलप होतात आणि त्याचा आधार घेत या गोष्टी चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह साईडला घेऊन नेल्या जातात. तर अशा प्रकारे हा मजबूत थर बनल्यानंतर त्याचा वापर करून त्याच्याच आधारे या प्रवाळांचं पुनरुज्जीवन केलं जातं. एक सागरी परिसंस्था
सुयोग्य ठेवण्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी इथं आपल्याला याचा वापर केलेला दिसून येतो. म्हणजे आपल्याला काय कळतंय, बायोरॅक टेक्नॉलॉजी, मिनरल ॲक्रिएशन टेक्नॉलॉजी कशाच्या संदर्भात आहे, तर प्रवाळ भित्तींचे समुद्री परिसंस्था आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी इथं आपल्याला वापरलेला त्या दिसून येत आहेत. हे त्यांचे फायदे आहेत काय, तर आपल्या भारतामध्ये कुठे केलेलं आहे बघा, IIT मद्रासनं तमिळनाडू किनारपट्टी, गुजरात इथे केलेलं आहे, अंदमान निकोबार. आता याचे फायदे काय आहेत, तर याच्यामुळे कोरलची वाढ जवळजवळ जलद पटीनं होते. ठीक आहे, अधिक जास्त पद्धतीनं. म्हणजेच काय आपल्याला कळतंय की नॉर्मल नॅचरल वेनं. आता ह्या टेक्नॉलॉजीचे फायदे काय आहे, तर याच्यामुळे काय होते, प्रवाळांची वाढ असते ते अधिक वेगाने होते. कोरल ब्लिचिंग झाल्यानंतर पुनरुज्जीवन अधिक वेगाने होते. जैवविविधता वाढणारा उपकोस आहे, इरोजन कंट्रोल होते. आणि हे काय आहे, नॅचरल जी गोष्ट आहे, नॅचरल खडकापेक्षा अधिक स्ट्रॉंग असल्यामुळे याचं नाव काय, बायोरॉक पडलेलं आहे. त्याच्यामुळे काय ही सस्टेनेबिलिटीकडे आपल्याला घेऊन जाते. कोणती परिसंस्था, कोरल सारखी परिसंस्था जी डिग्रेडेशन लेवलला झालेली आहे, ज्यांची ब्लिचिंग होत आहे, तर हे सस्टेनेबल आणि स्ट्रॉंग लेवलला घेऊन जाण्याचं काम याच्यातून होतंय. पण याच्या काही लिमिटेशन आहेत, त्या गोष्टी असणारच आहेत. प्रत्येक काय टेक्नॉलॉजी आहे ते प्रत्येक गोष्टीला काही तर लिमिटेशन आहेतच. पण ही आपल्याला टेक्नॉलॉजी महत्वाची आहे, ही कशासाठी आलेली आहे हे महत्वाचं आहे. भारतामध्ये कुठं कुठं वापर झालेला आहे, तमिळनाडू म्हणजे IIT मद्रासनं केलेलं आहे, गुजरातमध्ये झालेलं आहे, अंदमान निकोबार बेटांवर झालेलं आहे. तर या गोष्टी इथं आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, 9वा क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी अयोग्य विधान. लक्षात घ्या, विच ऑफ द फॉलोइंग इनकरेक्ट स्टेटमेंट. आता ह्या गोष्टी इथं लक्षात देणं गरजेचं आहे, नाहीतर काय होतं, आपण उत्तर बरोबर काढतोय आणि मी तुम्हाला देऊन सांगतो की एक्झाम मध्ये पण तिथं योग्य उत्तर काय असते ते आपण दिलेलं असतंय. म्हणजे हे जर टायटल आपण वाचलं नाही तर आपण काय काढणार, त्यातील योग्य कोणतं उत्तर आहे आणि त्याचं पण पर्याय आपल्याला दिलेला असतो आणि आपण फसून जातो, कसं ते सांगतो. ठीक आहे, आता आपण क्वेश्चनकडे येऊया. पहिला क्वेश्चन काय बघा, इन सिटू संवर्धन. आता बघा, ह्याच्या आधी मी तुम्हाला जस्ट बाबी एक्सप्लेन करतो. संवर्धनाच्या दोन पद्धती आहेत, इन सिटू आणि एक्स सिटू. इन सिटू नावातच आहे. इन सिटू म्हणजे काय, प्रत्येक स्पेसीज ज्या नैसर्गिक अधिवासामध्ये राहते त्याच ठिकाणी त्यांचं संवर्धन करणं म्हणजे इन सिटू. म्हणजे ज्याच्यामध्ये काय येणार आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी असू दे, बायोस्फिअर रिझर्व असू दे, नॅशनल पार्क असू दे, कन्झर्वेशन रिझर्व्ह असू दे, कम्युनिटी रिझर्व्ह असू दे, त्यांच्या नॅचरल परिसंस्थेमध्ये त्यांचं संवर्धन केलं जातं. एक्स सिटू म्हणजे काय, त्या नॅचरल परिसंस्थेच्या, त्या नॅचरल अधिवासाच्या बाहेर, त्यांच्या हॅबिटेटच्या बाहेर जाऊन त्यांचं संरक्षण केलं जातं. खास करून या बाबीमध्ये काय येतात, झू किंवा बॉटॅनिकल गार्डन्स यासारख्या गोष्टी येतात. त्याचे एक्झाम्पल काय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे याच्यातून काय कळते आपल्याला, ज्या अतिशय एक्सटिंक्ट होणाऱ्या प्रजाती असतात किंवा त्यांना संरक्षणाची अति जास्त गरज असते ना, तेव्हा त्यांना एक्स सिटू हे काय संवर्धनाची पद्धत तिथं आपल्याला वापरली जाते. पण आता आपल्याला ह्या दोन बाबी बघितल्या, आपल्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये संरक्षण करायचं आहे आणि हॅबिटॅटच्या बाहेर जाऊन संरक्षण करायचं आहे. तर आपल्याला माहिती काय, आपण आपल्या हॅबिटॅट झोनमध्ये चांगले संरक्षित होऊ शकतो. म्हणजे प्रायमरी मेथड कोणती आहे संरक्षणाची, संवर्धनाची, संरक्षण नाही शब्द तो ॲक्च्युअली संवर्धन आहे. कोणती प्रायमरी आहे, तर इन सिटू म्हणजे त्याच हॅबिटॅटमध्ये त्यांचं संवर्धन करणं ही प्रायमरी मेथड आहे. आणि एक्स सिटू काय आहे, या प्रायमरी मेथड म्हणजे इन सिटूला पूरक असणारी अशी ती मेथड आहे. त्याचे एक्झाम्पल काय आहे त्या गोष्टी आपण एकदा बघूया आणि मग आपण आपल्या उत्तराकडे येऊया. जैवविविधता संवर्धनाच्या काय दोन प्रमुख पद्धती आहेत. एक इन सिटू म्हणजेच काय नावात इन सिटू म्हणजे त्यांच्याच नैसर्गिक अधिवासामध्ये संरक्षण करणे. आता ही उदाहरणं मला हे दाखवायचं होतं. हे का महत्वाचं आहे, तर परीक्षेला असे क्वेश्चन विचारले जातात खालीलपैकी इन सिटू कोणता आहे, एक्स सिटू कोणता आहे. तर नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, बायोस्फिअर रिझर्व्ह, सॅक्रेड ग्रूव्ज, कम्युनिटी रिझर्व्ह, कन्झर्वेशन रिझर्व्ह अँड प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि वेटलँड आपल्याला माहिती रामसर स्थळांसाठी वापरले जाते. तर या काय इन सिटू संवर्धनाच्या पद्धती आहेत. आणि एक्स सिटू मध्ये काय येतं, बॉटॅनिकल गार्डन्स, झूलॉजिकल पार्क्स म्हणजे झू, सीड बँक, जीन बँक, क्रायो प्रिझर्वेशन, टिश्यू कल्चर, कॅपेटिव्ह ब्रीडिंग, ॲक्वेरिया. याच्यामध्ये काय आहे, आता तुम्ही म्हणाल हे फिश हॅचरी वगैरे ह्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्येच आहे की पाण्यातच राहतात. अरे पाण्याच्या बाहेर तर ते मरतातच ना, म्हणजे त्यांना पाण्यात ठेवणं गरजेचंच आहे. पण ते समुद्रात असतात का, नदीत असतात का, नाही, टँकमध्ये असतात. म्हणजेच काय ह्या गोष्टींमध्ये त्यांचं संरक्षण केलं. झू आपल्याला माहिती आहे कात्रचं झू आहे, तर ते त्यांचा नॅचरल हॅबिटॅट आहे का, नाही, तर त्यांना त्या हॅबिटॅटच्या बाहेर आणून तसं आदिवासी निर्माण केलं जातं त्यांच्या राहण्यासाठी. ठीक आहे, ह्या काय एक्स सिटू आहे. प्रमुख पद्धत कोणती आहे, इन सिटू. आणि त्याला पूरक असणारी पद्धत कोणती आहे, तर एक्स सिटू ही पद्धत आहे. ठीक आहे, आता क्वेश्चनकडे येऊया.
इन सिटू म्हणजे मूळ स्थानी संवर्धन या पद्धतीत वन्य प्रजातीचे संरक्षण ही ती प्रजाती ज्या नैसर्गिक अधिवासामध्ये सापडते त्याच ठिकाणी केले जाते. कुठं? विदिन नॅचरल हॅबिटॅट. म्हणजे हे बरोबर आहे का? पहिलं बरोबर आहे. एक्स सिटू संवर्धन या संवर्धनाच्या पद्धतीमध्ये जैवविविधतेच्या घटकांचे संवर्धन हे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर किंवा अधिवासापासून दूर केले जाते. बरोबर आहे का? त्यांना पाहिजे तसाच अधिवास तिथं प्रोव्हाइड केला जातो, पण त्यांच्या घरापासून दूर नेलं जातं. एक झू, बॉटॅनिकल गार्डन्स यासारख्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे हे एक सिटू बरोबर आहे. आता पुढचा पॉईंट, जैवविविधता संवर्धनामध्ये एक सिटू ही काय आहे? प्रमुख संवर्धन पद्धत, आणि इन सिटू त्याला पूरक आहे का? नाही, एक्सचेंज केलेला आहे. इन सिटू ही प्रमुख पद्धत आहे आणि एक्स सिटू काय त्याला पूरक असणारी पद्धत आहे. म्हणजे काय? अ ब बरोबर आणि क चूक. ठीक आहे, मी आता काय सांगितलं परत या. जर ही गोष्ट आपण बाब वाचली नाही, आपण अयोग्य विचारा, तर आपण काय करणार आहे? अ ब बरोबर आहे, लगेच पहिला पर्याय दिलाय बघा फसवायला. आयोग पण असंच करतंय, लगेच एक मारणार आपण. आपलं काय उत्तर बरोबर काढून नॉलेज असून पण चुकणार. मग आपल्याला काय करायचंय? पहिला क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आणि तिथं असं गोल करून द्यायचा, सर्कल करून द्यायचा. म्हणजे आपल्याला काय कळतंय? यांनी विचारलेलं काय अयोग्य विचारलेलं आहे ना. अ ब बरोबर आहे, क चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला काय कळतंय? पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. म्हणजेच काय? क चुकीचा आहे. समजलं का? काही वेळा पेपर सोडताना डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर काय होतं इथं घोळ झाला. काही लोकांचा तुमचा झालाय का? फक्त विचार करा. नसेल झाला तर स्वतःची पाठ थोपटून घ्या की आपण योग्य वेळेला चाललोय. ठीक आहे, आता पुढे जातोय. अशा गोष्टी चूक होता कामा नयेत. काय आपल्याला माहिती आहे? पॉईंट 25 न प्री केलेले आपल्याला उदाहरण आजूबाजूला पाहायला भेटतात. आपण त्याच्यात अडकायचं नाही. पॉईंट 25चा तर विचार नाही, 5-10 मार्कांना आपण पलीकडे असलं पाहिजे. त्यासाठी असले जे सिली मिस्टेक होत आहेत ते होता कामा नयेत. हे एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 10. हा एक जनरल सेन्सचा क्वेश्चन आहे. मी जस्ट सांगितलं की पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आणि आता हा एक क्वेश्चन घ्या. याच्यासाठी तुम्हाला ग्रीन हाऊस गॅस काय एवढंच फक्त माहीत असणं गरजेचं आहे. त्याचे काय इम्पॅक्ट होतात हे फक्त लॉजिक आहे. काय होणार आहेत इम्पॅक्ट? पहिली गोष्ट, ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय समजावून घ्या की पृथ्वीवर जे सूर्याची किरणे येतात ते शॉर्ट वेव्हच्या स्वरूपात येतात. पृथ्वी काय करते? त्या वेव्हला ॲब्सॉर्ब करते. आपण हीट बजेटचा जो क्वेश्चन येईल त्याच्यामध्ये पाहणार आहे. त्यांना ॲब्सॉर्ब करते आणि रिफ्लेक्ट करते, रेडिएट करते परत. तर त्यावेळी ती किरणे कसे जातात की लॉंग वेव्हच्या स्वरूपात जातात आणि पृथ्वीवर CH4 असू दे, CO2 असू दे किंवा मिथेन असू दे, पाण्याची वाफ असू दे, SF6 किंवा अन्य फ्लोरिनेटेड गॅसेस आहेत. हे काय आहेत? हे आपले आहेत ग्रीन हाऊस गॅसेस. हे काय करतात? ते पृथ्वीनं जी रेडिएट केलेली एनर्जी आहे ना ते ट्रॅप करून घेतात आणि याच्यामुळे काय होते? पृथ्वीचं वातावरण काय उष्ण राहायला मदत करते. आता उष्ण म्हणजे काय 50 डिग्री सेल्सिअस असतंय का? नाही. हा क्वेश्चन हे आलेला आहे. पृथ्वीचं जनरल वातावरण ॲव्हरेज किती आहे? 14 ते 15 डिग्री सेल्सिअस. इतकं वातावरण मेंटेन करायला आपल्याला या ग्रीन हाऊस गॅसेसची मदत होते. म्हणजे आपल्याला काय कळते? ग्रीन हाऊस गॅसेस आपल्याला उपयोगाचे आहेत. पण थांबा, कशासाठी उपयोगाचे आहेत? जर ग्रीन हाऊस गॅसेस नसते तर काय झालं असतं? आपली पृथ्वी एक थंड झाली असती, म्हणजे एक थंड गोळा बनून राहिली असती. इथं सजीव राहिले असते का? नसते राहिले. एक्स्ट्रीम सजीव राहिले असते सगळे. मग त्याच्यामुळं पृथ्वीवरील सजीव सृष्टी कंटिन्यू राहण्यासाठी हा ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आपल्याला महत्वाचा आहे. पण चुकतंय कुठं? आता काय होतंय? मानवाचा इंटरफरन्स वाढला, या गोष्टीमुळे प्रदूषण वाढलं आणि ग्रीन हाऊस गॅसेसची संख्या काय झाली? वाढायला लागली. आणि त्याच्यामुळे काय झालं? हे टेम्परेचर वाढायला लागलं आणि टेम्परेचर वाढायला लागल्यामुळे ग्रीन हाऊस गॅस, क्लायमेट चेंज यासारखे परिणाम आपल्याला जाणवायला लागले. म्हणजे जो क्वेश्चनमध्ये विचारले काय? हरितगृह वायूचे परिणाम काय विचार करायचा आहे आपल्याला? टेम्परेचर जास्त वाढायला लागलंय का? पर्यावरणावर निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला लागलाय का? या सगळ्या बाबी कशामुळे होतात? तर ग्रीन हाऊस गॅसेसच्या परिणामामुळे होतात. म्हणजे काय क्वेश्चन विचारलाय काय बघा, फक्त निगेटिव्ह टोननं विचारलाय ना. खालीलपैकी कोणते परिणाम हरितगृह वायूचे परिणाम मानले जातात? म्हणजे काय निगेटिव्ह गोष्टी असायला पाहिजेत. टेम्परेचर वाढणं, काय तर पर्यावरणाचं नुकसान होतंय, जैवविविधता कमी करायला मदत होते, काय मानले जातात. म्हणजे असं भविष्यात होऊ शकतं ना. चला खाली पर्याय वाचून. वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढलेले असताना काय होते? सूर्यकिरणांना जास्त प्रमाणात अडवले जाते आणि ज्यामुळे काय होते? जागतिक वातावरणातील हरितगृह वायूंचे वाढलेले प्रमाण सूर्यकिरणांना जास्त प्रमाणात अडवते आणि त्यामुळे जागतिक सरासरी तापमानात वाढ होते. कोणत्या सूर्यकिरणांना वाढवते? जी पृथ्वीकडून सोडले जाते त्यांना काय अडवते? स्वतः ॲब्सॉर्ब करून घेते आणि त्याच्यामुळं जागतिक तापमान वाढ होते का? म्हणजे ह्या टर्म आपल्याला रिलेटेडच पाहायला मिळतात. ग्रीन हाऊस गॅसेस, त्याच्यामुळे काय होतं? जागतिक तापमान वाढ आणि त्याच्यामुळे काय होतं? क्लायमेट चेंज. ह्या आपल्याला गोष्टी कंटिन्युअस पाहायला भेटलेल्या असतात. कोणकोणत्या? परत एकदा लिहितोय मी इथं. ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट, त्याच्यामुळे काय होतंय?
तापमान वाढ आणि त्याच्यामुळे काय होतंय क्लायमेट चेंज यासारख्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे, पहिलं बरोबर आहे. आता बघा अतिउष्णता, ग्रीन हाऊस गॅसमुळे काय होणार, उष्णता वाढणारच आहे. अतिउष्णता, खराब हवेची गुणवत्ता, अन्न आणि पाण्याचा पुरवठा याच्यात व्यत्यय येऊन मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. बरोबर आहे का, भविष्यात करू शकतात का, होत आहेत का, एखादी उदाहरण आपल्याला सापडतंय का, आजूबाजूला इनडायरेक्टली तर पाहायलाच भेटते. बरोबर आहे. अ ब बरोबर आहे म्हणजे काय, अ ब बरोबर आहे, अ ब बरोबर आहे, दोन पर्याय तर कट झाले. असं पर्याय कट करत करत घ्या, तुम्हाला हा पेपर लेंदी जरी असला तरी सोपा वाटून जाईल. महासागरांद्वारे कार्बन डायऑक्साईडचे वाढलेले शोषण समुद्राचे आल्मीकरणास म्हणजे काय ऍसिडिफिकेशनसाठी कारणीभूत ठरते. क पण बरोबर आहे. आणि पुढचं, हिमनद्या आणि बर्फाचे तळ वितळायला लागलेले आहे. त्याच्यामुळे कळते का वितळायला लागलेले तर टेम्परेचर वाढायला आहे आणि काय होते थर्मल एक्सपान्शन होत आहे. थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, कोणतीही वस्तू घ्या, फॉर एक्झाम्पल लोखंड घ्या. आता रेल्वेच्या मध्ये त्या दोन रुळामध्ये गॅप का दिले जातात असंही क्वेश्चन विचारलेलं आहे. कारण की माहिती आहे जर थर्मल एक्सपान्शन झालं तर ते काय होतंय, ते रुळ एक्सपांड होतात आणि थंडीच्या किंवा कमी प्रमाणात तापमान दिल्यानंतर ते आकुंचन पावत असतात. तर पाण्याचंही तसंच आहे, बर्फाचे थर वितळतात आणि पाण्याचंही काही प्रमाणात थर्मल एक्सपान्शन होते आणि त्याच्यामुळं त्याचा एक आकार वाढतोय, लांबी उंची वाढते आणि त्याच्यामुळं काय होतंय तर समुद्राची पातळी पण वाढते. म्हणजे ड पण बरोबर आहे. आता हरितगृह वायू काय आहे कळलं, त्याचे परिणाम काय काय प्रकारे होऊ शकतात, ह्याच्यात अन्य खूप सारे परिणाम होऊ शकतात. म्हणजे इतकेच आहेत का, नाही. मग त्याच्यामुळे आरोग्यावर परिणाम होतात, जैवविविधता कमी होऊ शकते, क्लायमेट चेंज होत आहे, पावसाचं प्रमाण कमी जास्त होत आहे, उष्णता आणि उन्हाळे अधिक उष्ण होत चालले आहेत, यासारख्या गोष्टी येऊ शकतात का, असंख्य. फक्त विचार काय करायचा, ह्या गोष्टी योग्य हरितगृह परिणाम काय आहेत त्याच्या हे 3 बाबी लक्षात ठेवा. या गोष्टी एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि त्याच्यामुळे या गोष्टी होऊ शकतात का. तर याचं उत्तर काय सर्व बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे, हे आपल्याला पाहायला भेटतं. पुढचा, राज्यसेवेनं माझ्या मते 2021च्या प्रिलिम्सला अशा धाटणीचा क्वेश्चन विचारला होता आणि त्याच धाटणीचा क्वेश्चन इथं आलेला. क्वेश्चन नंबर 11, खालीलपैकी कोणता घटक हा रासायनिक पर्यावरणाचा भाग नाही. आता पर्यावरणामध्ये मी जसं सांगितलं की 2 घटक असतात, एक बायोटिक, अबायोटिक फॅक्टर. ठीक आहे, बायोटिक मध्ये आपल्याला कळलं सर्व सजीव त्याच्यामध्ये येणार, मग प्रोड्युसर पासून तर डिकम्पोजर पर्यंत. आता अबायोटिक फॅक्टर मध्ये काय येणार आहे तर केमिकल आणि फिजिकल घटक येतात. केमिकलमध्ये काय नावात आहे, ज्याच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन काय तर असेल, केमिकल फॉर्म्युला काय तर असेल, त्याला काय म्हणायचं केमिकल. आणि भौतिक घटक कशाशी संबंधित असतात तर वातावरणाशी रिलेटेड असतात. म्हणजेच काय, तापमान आहे, पाणी आहे, आर्द्रता यासारख्या गोष्टी भौतिक हवामानाच्या संदर्भात असतात, त्याला काय म्हणायचं भौतिक घटक म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण इथं येऊया, पर्यावरणातील अजैविक घटकाचे 2 प्रकार पडतात. कोणतं, फिजिकल फॅक्टर आणि रासायनिक. रासायनिक तर मी सांगतो, रासायनिक फिजिकल फॅक्टर. फिजिकल फॅक्टरमध्ये काय येणार आहे, ऊर्जा, हवामान, भौतिक परिस्थिती याच्याशी संबंधित असणारे घटक. म्हणजेच काय, लाईट आहे, टेम्परेचर आहे, रेनफॉल, ह्युमिडिटी. आता ह्याच्यामध्ये काय फॉर्म्युला काय, लाईटचा काय फॉर्म्युला आहे का सांगा, लक्षात कसं ठेवायचं सांगतो. लाईटचा काय फॉर्म्युला आहे का, म्हणजे ऑक्सिजनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे O2 ऑक्सिजन. लाईटचा काय फॉर्म्युला आहे, नाही. टेम्परेचर, रेनफॉल, ह्युमिडिटी. आता रेनफॉलला तुम्ही H2O म्हणू नका फक्त. ह्युमिडिटी, विंड, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, टोपोलॉजी आणि वॉटर फॅक्टर. आता याच्यामध्ये ह्युमिडिटी फक्त लक्षात ठेवा बरं का. ह्युमिडिटी तुम्हाला वाटेल की केमिकल काहीतरी आहे का, नाही तर केमिकल नाही, हा भौतिक फॅक्टर आहे. ठीक आहे, ह्या बाबी आहेत. आता क्वेश्चन काय विचारलेलं आहे हे जाऊ दे, हे ठीक आहे. आता क्वेश्चन काय विचारलेलं आहे आपण इथं येऊया. काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणता घटक रासायनिक पर्यावरणाचा भाग नाही. कळलं, रासायनिक पर्यावरणाचा भाग नाही म्हणजे काय, तो काय आहे, भौतिक आहे. ठीक आहे, मग विचारलं काय, सामू म्हणजे काय, पीएच. पीएच काय रासायनिक पर्यायाचा भाग आहे का, बरोबर आहे. प्रथिने, प्रोटीन्स आहेत. पोषण घटक, न्यूट्रिएंट्स असणारच आहेत ऑफकोर्स. ऑक्सिजन आहे. पुढे या, प्रकाश. प्रकाश असणार आहे का, नाही. तापमान नाही. समजते का, म्हणजे पर्यावरणाचा भाग नाही विचारले काय, ई आणि फ पर्याय नंबर 2. आणि बाकीच्या गोष्टी आपण पर्याय कट करत करत कसं जाणार आहे, सामू आहे आपल्याला माहिती आहे म्हणजे अ नसणार आहे, पर्याय कटला. प्रथिने आहेत म्हणजे ब वाला पर्याय पण कट झाला. पोषण घटक आहेत आणि ऑक्सिजन पण आहे म्हणजे हे पण, असा पर्याय कट करत ही जाऊ शकतोय. आणि बघा चुकवलेल्या गोष्टी कुठे आहेत बघा, ई आणि फ मध्ये, म्हणजे पर्याय नंबर 2. रासायनिक घटक म्हणजे काय, परत एकदा रिवाइज करूया. रासायनिक घटक म्हणजे जिथं केमिकल कॉम्पोजिशन येते पर्यावरणाचे अबायोटिक फॅक्टर मध्ये. आणि फिजिकल म्हणजे हवामान किंवा भौतिक परिस्थितीशी रिलेटेड बाबी त्याच्यामध्ये असतात. मग त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट कुठली आहे, आर्द्रता, जी की आपल्याला काय वाटू शकतं, कशाचा संदर्भात आहे तर ती केमिकल वाटू शकतं, पण आहे कोणती, भौतिक. ठीक आहे.
हा क्वेश्चन, पर्यावरणात आढळणाऱ्या विविध जैविक सहसंबंध म्हणजेच काय, बायोटिक इंटरॅक्शन. आता आपल्याला माहिती आहे पर्यावरणामध्ये सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे एकमेकांशी काय आंतरक्रिया करत असतात, एकमेकांवर रिलेटेड असतात, ते एकमेकांशी संबंधित असतो त्यांचा, आणि त्याच्यानुसार जे संबंध निर्माण होतात त्याच्यावर हा क्वेश्चन आलेला आहे जोड्या जुळवाला. 2023च्या कंबाईनला माझ्या मते सायन्समध्ये क्वेश्चन आला होता बरं का. हा क्वेश्चन सायन्सला पण येऊ शकतो, जिओग्राफीला पण येऊ शकतो, एन्व्हायरमेंटमध्ये पण येऊ शकतो. ठीक आहे, पहिला क्वेश्चन काहीच माहीत नसताना कसं सॉल्व्ह करायचं हे बघूया, नंतर त्याच्या फॅक्टरकडे जाऊया आपण. नावात काय दिलंय बघा इथं, स्पर्धा. स्पर्धा झाली म्हणजे काय, कशाची तर कॉम्पिटिशन झालेली असणार आहे. पर्याय क्रमांक 4 बघा, समान साधन संपत्तीसाठी तिथं संघर्ष झालेला आहे, म्हणजे ड ला 4 म्हणजे पर्याय हे 2 तर काय झाले, कट झाले. आता परस्परता म्हणजे काय, इथं दिसतंय म्युच्युअलायझेशन. म्युच्युअलायझेशन म्हणजे काय, दोघांना पण फायदा झालेला असणार आहे. म्युच्युअल बेनिफिट म्हणजे दोघांना पण फायदा झालेला असणार आहे. म्हणजेच काय, बोथ ऑर्गॅनिझम हेल्प इच अदर. इथं 2 समजते का, 2. आता 2 ला 4 म्हणजे 2 आणि 4, 2 आणि 4 इथंच आपलं याचं उत्तर मिळून जाते. पण आपण इथं थांबतोय का नाही, आपण पहिलं एक्सप्लेनेशन बघू आणि मग या क्वेश्चन कडे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आता बघा, विविध इंटरॅक्शन असतात पर्यावरणामध्ये. म्युच्युअलिझम नावाचं, म्युच्युअलिझम मध्ये काय, 2 स्पेसिसमध्ये दोघांनाही फायदा होतो याच्यामध्ये. जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे बघा तिथं, बी अँड फ्लॉवर. आता फ्लॉवरचा काय बेनिफिट होते, मधमाशांना काय भेटते, त्यांचा मध भेटतोय, आणि फ्लॉवरनं काय, त्यांचं पॉलिनेशन होण्यास मदत होते. अशा प्रकारे म्युच्युअलिझममध्ये दोन्ही स्पेसिसला फायदा होतो. कमेन्शलिझममध्ये काय होतं, एकाला फायदा होतो आणि एकाला काहीच नाही. म्हणजे लक्षात ठेवायच्यात, पॉझिटिव्ह म्हणजे फायदा, निगेटिव्ह म्हणजे तोटा होता, आणि झिरो म्हणजे काय, काहीच परिणाम, म्हणजे त्याच्यावर काय निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही पडत, पॉझिटिव्ह पण नाही पडत, न्यूट्रल आहे ते. ठीक आहे, म्युच्युअलिझममध्ये दोघांना फायदा, कमेन्शलिझममध्ये काय, एकाला फायदा, एक न्यूट्रल. प्रिडेशनमध्ये, आता प्रिडेशन म्हणजे काय आपण माहिती, समजा आपण कोंबडी खाल्ली, आता कोंबडीला तर तोटा झाला ना, कोंबडी मेली, आपल्याला फायदा झाला, आपल्याला प्रोटीन्स भेटले आणि खायला पण मजा आली आपल्याला. म्हणजे काय, प्रिडेशन एकाला फायदा होतोय, एकाला तोटा होतोय. पॅरासायटिझम पण तसंच आहे, एकाला फायदा आणि एकाला तोटा आहे. कॉम्पिटिशन, आता कॉम्पिटिशन घ्या, लक्षात घ्या की दोघांची टक्कर जर झाली तर दोघांना काही प्रमाणात तोटाच आहे 100%. म्हणजे कॉम्पिटिशनचा काय असते, तोटा. म्हणून आपण काय सांगतोय, अभ्यास करताना कॉम्पिटिशन असली पाहिजे, पण कशी, हेल्दी कॉम्पिटिशन असली पाहिजे. म्हणजे इथं कसं, इथे पण पॉझिटिव्ह, इथं पण पॉझिटिव्ह, हे अभ्यासाची रिलेटेड गोष्ट आहे. पण पर्यावरणामध्ये काय आहे, जर आपण कॉम्पिटिशनचा विचार करायचा झाला तर दोघांना ही तोटा होतो. अमेन्शलिझममध्ये एकाला तोटा आहे आणि एकाला न्यूट्रल राहते, आणि न्यूट्रलिझममध्ये काय आहे, दोघंही न्यूट्रल राहतात. याचे एक्झाम्पल्स आणि या बाबी इथे एक्सप्लेन केलेले आहेत, आपल्याला समजते. म्युच्युअलिझम नावात आहे, दोघांना पण फायदा. कमेन्शलिझम एकाला फायदा, एकाला काहीच फरक नाही. इथं CO असं लक्षात ठेवा, सी म्हणजे फायदा, ओ दिले म्हणजे 0 असं लक्षात. प्रिडेशन, पॅरासायटिझम, 2 P जिथं आहेत काय, एकाला फायदा होतोय आणि एकाला तोटा होतोय. कॉम्पिटिशन दोघांनाही तोटा. अमेन्शलिझम मध्ये एकाला तोटा आणि एकाला न्यूट्रल, आणि न्यूट्रलिझम मध्ये न्यूट्रल आहेत. ही त्याची एक्झाम्पल आहेत. मी एकदा बाजूला हटतो, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट माझ्या मते ॲपला येत नसतील आपल्या, एकदा स्टॉप करून त्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये नसतील तर ॲड करून घ्या. ठीक आहे, आता परत आपण काय याचं उत्तर बघितलं, आता पुन्हा एकदा जाऊया. ठीक आहे, म्युच्युअलिझम म्हणजे दोघांना बेनिफिट, पर्याय नंबर काय, दोघांना बेनिफिट, पर्याय नंबर 2. ठीक आहे, कमेन्शलिझम मध्ये आपण काय सांगितलंय, C आणि O असं लक्षात. O म्हणजे इथं 0 आहे, म्हणजे एकाला फायदा होत आहे आणि एक न्यूट्रलच आहे. एकाला फायदा आणि एक न्यूट्रल म्हणजे काय, वन बेनिफिट्स व्हाईल अदर नायदर हार्म नॉर बेनिफिटेड. म्हणजे एकाला फायदा तर दुसऱ्याला त्याचा काहीच परिणाम होत नाही. 2, 3. पॅरासायटिझम म्हणजे एकाला फायदा आणि एकाला काय होतंय, त्याचा तोटा होतोय. 2, 1, 2, 3, 1. आणि कॉम्पिटिशन म्हणजे तेच आहे परत 4, म्हणजे 2, 3, 1, 4. ह्याच्यावर जोड्या जुळवायला पण क्वेश्चन येऊ शकतात. पर्याय नंबर 1 ह्याचं उत्तर आहे. जोड्या जुळवायला तर क्वेश्चन येऊ शकतात. सायन्सला मी सांगतो 1 लाईनर क्वेश्चन आलेला आहे, खालीलपैकी कोणते इंटरॅक्शन आहे ज्याच्यामध्ये एकाला फायदा होतो आणि दुसऱ्याला त्याचा काहीच परिणाम होत नाही, कोणताही सांगा. कमेन्शलिझम. अशा गोष्टी विचारला जाऊ शकतात. ठीक आहे, हे त्याचं एक्सप्लेनेशन. क्वेश्चन नंबर 13 काय सांगतंय, भारतामध्ये वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, संवर्धन राखीव क्षेत्र, समुदाय राखीव क्षेत्र याची स्थापना करणे तसेच अधिसूचित करणे हे कोणत्या पर्यावरणीय कायद्याअंतर्गत केले जाते. म्हणजेच काय आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, नॅशनल पार्क, कन्झर्वेशन रिझर्व्ह अँड कम्युनिटी रिझर्व्ह. आता कम्युनिटी रिझर्व्ह म्हणजे काय, असे काही एरिया असतात जर ते शासनाच्या अंडर असतील ना तर त्यांना कन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणतात, आणि ते स्थानिक समुदायाच्या अंतर्गत असतील, त्यांच्या अंडर असतील, त्यांची त्याच्यावर मालकी असेल तर त्यांना काय म्हणायचं, कम्युनिटी रिझॉर्ट. हे कुठं असतात, समजा हे अभयारण्य किंवा नॅशनल पार्क आहे तर त्याच्या आजूबाजूचा जो बफर एरिया असतो की नाही, याच्यामध्ये जो एरिया असतो
तो जर शासनाचा मालकीचा असेल तर तो कुठे येणार आहे, कन्झर्वेशन रिझर्व. आणि तो तेथील प्रजातींच्या मालकीचा असेल तर कशामध्ये येणार आहे, तर कम्युनिटी रिझर्वमध्ये येणार आहे. ठीक आहे. तर आता क्वेश्चन आहे की हे कशाच्या अंतर्गत नोटिफाय केले जाते. पर्याय काय, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आणि ऑल ऑफ द अबाव. आता कोण तर फंटर असणारच आहे असा की त्यानं याचं उत्तर काय मारलेलं आहे, ऑल ऑफ द अबाव मारलेलं असणार आहे. कारण आपल्याला सवय काय लागली आहे, दिसलं की ऑल ऑफ द अबाव देन का, ऑल ऑफ द अबाव. आणि काय हा ट्रॅप आहे, याच्यासाठीच आपण हा क्वेश्चन सेट केलेला आहे. याचं उत्तर काय आहे तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 हे याचं उत्तर आहे. आता मी जसं सांगितलं मग अशी एक समिट झाली होती बघा, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट, ज्याला स्टॉकहोम कॉन्फरन्स म्हणायचं. आणि त्याच्याच पुढं नंतर जी कधी झाली होती 5 जूनला झाली होती. आणि त्यामुळे 5 जून आपल्या इथं काय एन्व्हायरमेंट डे म्हणून साजरा केला जातो. त्याच्याच धर्तीवर सर्व जी ही समिट झाली त्यालाच एक योग्य आधार मानत सर्व देशांनी वेगवेगळ्या त्यांच्या देशात कायदे केले होते. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनसाठी आपला कायदा 1972चा आला होता आणि त्याच्यानुसार नॅशनल पार्क वगैरे यांना नोटिफाय करण्याची पद्धत तिथून सुरू झाली. आता हे समुदाय राखीव क्षेत्र आणि संवर्धन राखीव क्षेत्र हे नंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून ऍड करण्यात आलेलं आहे. माझ्यामध्ये 2002 आणि 2006ला त्याच्यामध्ये ह्या बाबी ऍड करण्यात आलेल्या आहेत. आणि अभयारण्य राष्ट्रीय उद्यान काय आपल्याला माहित आहेत, ह्या पहिली गोष्ट इन सिटूच्या का एक्स सिटूच्या मेथड आहे, या चारी इन सिटूच्या मेथड आहे. अभयारण्य आणि नॅशनल पार्क मधला डिफरन्स काय, एका स्पेसीसचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला अभयारण्य ही मेथड वापरली जाते संवर्धनाची. आणि एकापेक्षा जास्त स्पेसीसचं संवर्धन करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण राष्ट्रीय उद्यानांचा वापर करतो किंवा त्या एरियाला राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क म्हणून नोटिफाय करतो. मग महाराष्ट्रामध्ये नॅशनल पार्क कोणते आहेत, 6 आहेत. टायगर रिझर्व कोणते आहेत, त्यानंतर वाईल्ड लाईफ सेंच्युरी कोणत्या आहेत, त्यांच्या जोड्या जुळवायला क्वेश्चन येऊ शकतात. पुढे आलेत का पाहूया आपण, आलेच आहेत आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर राज्यसेवेला पण क्वेश्चन याच्याबद्दल विचारले गेलेले आहेत. ह्याच्या आधी कंबाईनला पण खूप वेळा विचारले गेलेले आहेत. म्हणजेच आपल्याला काय समजतंय, हा आयोगाचा काय फेवरेट टॉपिक आहे. दरवर्षी याच्यावर क्वेश्चन विचारले जाते. मागच्या वेळी 2025ला बायोस्फिअर रिझर्ववर क्वेश्चन विचारलाय. बायोस्फिअर रिझर्व कशासाठी असतात तर पूर्ण परिसंस्थेचं संरक्षण करण्यासाठी या बाबी इथं ऍड केलेल्या आहेत. तर याचं उत्तर काय, क्वेश्चन 13चं हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत यांना नोटिफाय केलेलं असतं. ऑल ऑफ द अबाव याचं उत्तर नाही. इथून आपल्याला आणखीन काय बघून घ्यायचं आहे बरं, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कधीचा आहे बघा, 1986चा आहे. फॉरेस्ट ऍक्ट 1980चा आहे आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972चा आहे. या बाबी इथं आपल्याला त्यांचं साल कधी ते आलेले आहेत ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यावर असा एक क्वेश्चन विचारलेला आहे पुढे, त्या बाबी आपण बघूया. खालीलपैकी कोणता पर्याय, क्वेश्चन नंबर 14, प्राथमिक अनुक्रमाचे योग्य उदाहरण आहे. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज सुटेबल एक्झाम्पल ऑफ काय, प्रायमरी सक्सेशन. आता सक्सेशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. सक्सेशन म्हणजे काय, पर्यावरणामध्ये जर पाहायला गेलं आपण तर पर्यावरणामध्ये कोणतीच परिसंस्था, आता समजा इथं जमीन आहे तर फार पूर्वीच्या काळीपासून इथं जमीनच होती का, नाही. काही वेळा तिथं समुद्र असेल, मग तिथं पाणी आलं असेल, नंतर दलदलीचा प्रदेश निर्माण झाला असेल, नंतर गवताळ प्रदेश निर्माण झाला असेल, नंतर तिथं जंगल झालं असेल, नंतर जमीन झाली असेल. म्हणजेच काय समजते आपल्याला, तिथं सक्सेशन अनुक्रमण झालेलं आहे काही तर. ठीक आहे, याला म्हणायचं अनुक्रमण. म्हणजे पर्यावरणातील किंवा परिसंस्थेतील कोणतीच परिसंस्था जी आता आपल्याला क्लायमॅक्स स्टेजला पाहायला भेटते ती जशीच्या तशीच होती का पूर्वीच्या काळी, नाही, त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आहेत. मग त्याला काय म्हणायचं, सक्सेशन. आता सक्सेशनचे 2 प्रकार आहेत, एक प्रायमरी सक्सेशन आणि एक सेकंडरी. प्रायमरी म्हणजे काय, नावातच प्रायमरी आणि पॅरेंट असं लक्षात ठेवा. म्हणजे एक समजून घ्या की अशा ठिकाणी एखादी परिसंस्था किंवा अशा ठिकाणी जिथं सुरुवातीपासून काहीच गोष्टी नसतात. म्हणजे समजा एक नवीन ज्वालामुखी फुटला, तिथं एक नवीन पाण्यामध्ये बेट निर्माण झाला आणि नंतर मग तिथं काय झालं, एक 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 स्पेसीस वाढत सुरू झाल्या आणि शेवटी काय झालं, तिथं एक जंगलामध्ये म्हणजे क्लायमॅक्स ॲपेक्स बॉडीमध्ये त्याचं रूपांतर झालं. याला काय म्हणायचं, प्रायमरी सक्सेशन. मग प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय, जिथं काहीच नव्हतं, 0 to हिरो झाला, काहीच नव्हतं आणि तिथं अचानक काय तर नवीन, ह्याच्या आधी तिथं कधीच बायोडायव्हर्सिटी अस्तित्वात नव्हती असा एरिया, आणि तिथून होणारं सक्सेशन म्हणजे प्रायमरी सक्सेशन. आता सेकंडरी म्हणजे काय, आता तुम्हाला कळलं असेल. सेकंडरी म्हणजे काय, सुरुवातीला तिथं काहीतरी सजीव सृष्टी होती. फॉर एक्झाम्पल घ्या जंगल, पण तिथं काय लागला, वणवा लागल्यामुळे तिथं काय झालं, सगळे सजीव बायोडायव्हर्सिटी सगळीच संपून गेली, 0 राहिलं तिथं. आणि त्याच्यानंतर मग पुढं हळूहळू एक एक प्रजाती येत तिथं काय झालं, जैवविविधता परत वाढायला लागली. म्हणजे काय, 0 to हिरो म्हणजे प्रायमरी सक्सेशन. आणि सुरुवातीला काय तर होतं पण नंतर 0 झालं आणि परत तिथं वाढत गेलं, ह्याला काय म्हणायचं तर सेकंडरी सक्सेशन.
आता आपल्या येऊया क्वेश्चनकडे. प्राथमिक अनुक्रमाचे उदाहरण कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 4 डायरेक्ट या लक्षात घ्या. नवीन लावा थंड होऊन तयार झालेल्या जमिनीवर जीवनाची सुरुवात होणे. डायरेक्ट तिथं जीवनाची सुरुवात होणे याला काय म्हणायचं? प्रायमरी सक्सेशन. याचं उत्तर काय आहे? 4 आहे. आता बाकीचे पर्याय बघा. जळालेल्या जंगलात पुन्हा गवत वाढणे. आता जर जळालेल्या जंगलात पुन्हा गवत वाढते तरी काय आहे? सेकंडरीचं उदाहरण आहे ना. म्हणजे पहिला जंगल होतं पण ते जळलं म्हणजे संपलं आणि परत तिथं वाढ सुरू झाली म्हणजे सेकंडरी सक्सेशनचं आहे. प्रायमरीला काय सांगितलं मी? एकच सांगितलं, जिथं होता 0 तो झाला काय झाला? हिरो झाला. ठीक आहे, त्याला प्रायमरी. सोडून दिलेल्या शेतात झुडपे वाढणे. सोडून दिलंय शेत पण त्याच्यात बायोडायव्हर्सिटी काय तर जीव जंतू तर आहेतच ना, त्यामुळे हे उत्तर येत आहे. आणि पाणथळ जागेत कमळ उगवणे हे काय नॉनसेन्स पर्याय आहे. म्हणजे काय? पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रायमरी सक्सेशन पहिला इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय लक्षात घ्या? एखाद्या परिसरातील किंवा परिसंस्थेतील सजीव समुदायामध्ये कालांतराने होणारा क्रमिक आणि दिशात्मक बदल होय. यात काय असतं? हळूहळू त्यांच्यामध्ये वाढ होत जाऊन त्यांच्यामध्ये बदल होत जाऊन शेवटी काय होतं? क्लायमॅक्स कम्युनिटी तिथं तयार होते. प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय? पूर्वी काही नव्हतं आणि नंतर तिथं अस्तित्व निर्माण झालं म्हणजे 0 to हिरो. हा. आणि सेकंडरी सक्सेशन म्हणजे काय? पूर्वी काही तर होतं, नंतर काही तर त्याच्यामध्ये बदल झाले किंवा वणवा, आग यासारख्या गोष्टी झाल्या, नैसर्गिक असू देत त्या मग किंवा मानवनिर्मित असू दे, आणि मग नंतर त्या 0 होऊन हिरो टू 0 परत वाढत जाणे ह्याला काय म्हणायचं? तर सेकंडरी सक्सेशन. आता याच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात बरं का. म्हणजे सक्सेशन होताना ते बदल घडत असताना अचानक काय बदल घडतो का? नाही. पहिला काय होतं? न्यूडेशन म्हणजे काय आहे? जो प्रदेश असतो तो एकदम रिकामा तयार होतो म्हणजे काहीच नसतं त्याच्यामध्ये. समजा एक आता बेट वर आलं, ज्वालामुखी झाला आणि बेट तयार झाला म्हणजे तिथं काय आहे का? सध्या नाही, फक्त बेटच आहे म्हणजे सजीव आहे का तिथं? नाही, म्हणजे न्यूडेशन झालं. इन्व्हेजन म्हणजे एखादी प्रजाती येते आणि जी अशी पहिली प्रजाती येते तिला पायोनियर स्पेसिस म्हणायचं. असे एखादे मग लायकेन येतं किंवा एखादे मॉसेस येतात, अशा वेगवेगळे सूक्ष्मजंतू वगैरे येतात, त्यांना काय म्हणायचं? पायोनियर स्पेसिस. त्यांचं इन्व्हिजन होतं, हळूहळू त्यांची वाढ व्हायला चालू होते, मग मायग्रेशन होतं बाहेरच्या प्रदेशातून, तिथं प्रजाती जायला सुरू होतात आणि तिथं स्थापना होतात. पुढं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढते, कॉम्पिटिशन झाले की रिॲक्शन होते आणि नंतर ते स्टॅबिलायझेशनकडे म्हणजेच काय? क्लायमॅक्स स्पेसिसकडे ते प्रवास करायला लागतात. आता सध्या जर विचार करायचं झालं, जी सदाहरित वन आहेत आपली, पहिली गोष्ट म्हणजे आता जिथं सदाहरित वने आहेत तिथं पूर्वी सदाहरित वने होती का? नव्हती. तिथं सक्सेशन झालेलं आहे, पण आता सदाहरित वने आहेत ती काय? क्लायमॅक्स स्टेजला गेलेले आहेत. ती परिसंस्था स्टॅबिलायझेशनकडे गेलेली आहेत आणि ह्याला काय 2-3 वर्ष लागतात का? नाही, तर खूप सारे वर्ष लागतात, हजारो लाखो वर्ष लागतात, तेव्हा ही प्रोसेस आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्यानंतर एखादी कम्युनिटी काय स्टेबल व्हायला चालू होते. पण सक्सेशन काय आहे? त्याची कन्सेप्ट कोणी दिलेली हे बाबी सांगा, कारण मगाशी आपण रिवाइज केलेलं आहे. सक्सेशन, प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय, त्याची उदाहरणं, सेकंडरी सक्सेशन काय आणि त्याची उदाहरणं, या बाबी आपल्याला इथं महत्वाच्या आहेत. ठीक आहे. पर्याय आपण त्याचं उत्तर बघितलं, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतोय बघा, कशाच्या संदर्भात आहे? तर आंतरराष्ट्रीय करार. आता पर्यावरण बघतोय तर त्याच्यामध्ये करार आपल्याला महत्वाचे आहेतच. मी काय केलेलं आहे, ह्या 25 क्वेश्चनमध्ये आपल्याला ते सगळे करार माहीत असणं गरजेचं आहे किंवा ते एकदा रिव्हिजन होणं गरजेचं आहे, म्हणून याच्यावर क्वेश्चन टाकलेलं आहे. आता करार काय सांगतोय बघा, धोकादायक कचऱ्याची सीमापार वाहतूक कमी करणे. क्वेश्चन सांगतोय की खालील करार ओळखा. पहिला काय? धोकादायक कचऱ्याची सीमापार वाहतूक कमी करणे, धोकादायक कचऱ्याची सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि कचरा ज्या देशात तयार होतो त्याच देशात त्याची काय करणे? प्रक्रिया करणे. धोकादायक कचऱ्याशी संबंधित करार कुठला? एकच आहे, बेसेल कन्व्हेन्शन. कुठला करार आहे? तर तो आहे बेसेल कन्व्हेन्शन 1989चा. भारत ही त्याचं साईन करतो. काय भारताने हे साईन केलेलं आहे, काय माहिती आहे का? डेव्हलप्ड देश आपल्याला माहिती आहे जसं अन्याय करत असतात. डेव्हलप्ड देश काय करतात? स्वतः सगळ्या गोष्टी यूज करतात, मग एखादा खराब झालं तर तुम्ही यूज करा म्हणून तुमच्याकडे आपल्याकडे टेस्टिंगला दिल्यासारखं ते देतात. म्हणजेच काय आहे, त्यांच्यातील तो कचरा आपल्याकडं दिला जातो. कशासाठी? ॲक्च्युली त्यांना ती विल्हेवाट लावायची असते, पण त्यांच्या देशात लावायची नाही ना. कुठं? गरीब देशात द्या सोडून, गरीब देशांना पाहिजेच असते. मग असा हा धोकादायक कचरा पर्यावरणासाठी, सजीवांसाठी, जैवविविधतेसाठी काय असतो? धोकादायक असतो. त्याच्यामुळे खूप सारे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला भेटतात. वेगवेगळ्या मूव्हीमध्ये किंवा डॉक्युमेंटरीमध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला भेटतात. तर हा करार कोणता आहे? तर बेसेल कन्व्हेन्शन हा तो करार आहे. आता बाकीचे करार ही बघूया. याचं उत्तर काय? बेसेल कन्व्हेन्शन 1989 कशाच्या संदर्भात आहे? तर हजार्डस वेस्टच्या संदर्भात आहे. बोन करार काय? तर बोन माहिती आपल्या स्थलांतरित पक्षी असतात, प्राणी असतात, हे त्यांचे जे स्थलांतर करत असतात तेव्हा त्यांच्या आदिवासांचं संरक्षण करणे, याच्यासाठी काय बोन करार आहे. कारण आपल्याला माहिती आहे, यालाच वॉशिंग्टन करार पण म्हणतात. बोन कराराला प्राणी पक्षी यांना काय सीमा नसते, यांना देश नसतात, ते
स्थलांतर करत असतात. वेगवेगळे आपल्याला ठाण्यामध्ये आपल्याला क्रीक आहे तिथं पाहायला भेटतात. वेगवेगळे पशुपक्षी येत असतात. तिथं तर पक्षी येतात, पण या स्थलांतरणामध्ये त्यांचं आणि त्यांच्या अधिवासांचं संरक्षण करणे याच्या संदर्भात कुठला करार आहे तर बोन करार आहे. स्टॉकहोम करार कशाच्या संदर्भात आहे तर पीओपी म्हणजे काय, प्लॅस्टर ऑफ पॅरिस नाही, पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट म्हणजेच काय एंडोसल्फानसारखे पोल्युटंट जे पर्यावरणामध्ये कायमस्वरूपी किंवा जास्त वेळासाठी टिकून राहू शकतात. आणि याच्यामुळे काय होतंय ते सजीवांच्या शरीरात जाणार आणि पुढे जाईल तसं काय होतात ते वाढत जातात. म्हणजे बायो ॲक्युम्युलेशन, जेव्हा ते सजीवांच्या शरीरामध्ये येतात तेव्हा बायो ॲक्युम्युलेशन म्हणायचं. आणि विविध पोषण पातळ्यांमध्ये ते जसे वाढत जातात त्याला काय म्हणायचं बायोमॅग्निफिकेशन. तर असं होऊ नये म्हणून या संदर्भात जो करार आहे त्याला काय म्हणायचं स्टॉकहोम. म्हणजे हजार्डस वेस्टच्या संदर्भात आहे. बेसेल कन्व्हेन्शन स्थलांतरित पशुपक्ष्यांच्या संदर्भात त्यांचं संरक्षण, त्यांच्या आदिवासींचं संरक्षण करणे याच्या संदर्भात आहे. बोन करार स्टॉकहोम कशाचा आहे पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंटच्या संदर्भात आहे. आणि रोटरडॅम कन्व्हेन्शन कशाच्या संदर्भात आहे तर प्रायोर इन्फॉर्मेशन द्यायची. वेगवेगळे केमिकल्स, रसायन्स हे एका देशातून दुसऱ्या देशात जेव्हा त्यांची ट्रान्सबाउंडरी मुवमेंट केली जाते तेव्हा काय प्रायर इन्फॉर्मेशन द्यायची. म्हणजेच काय हे केमिकल XYZ केमिकल आम्ही तुम्हाला देतोय पण याचे असे निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतात, याचे असे पर्यावरणावर किंवा ह्युमन परिसंस्थेवर किंवा जैवविविधतेवर असे परिणाम होऊ शकतात, अशी प्रायोर इन्फॉर्मेशन देणे म्हणजेच काय या संबंधित करार आहे रोटरडॅम करार 1998चा. परत एकदा रिव्हिजन. बेसेल कशासाठी हजार्डस वेस्ट, रोटरडॅम प्रायर इन्फॉर्मेशन द्यायची, कन्सेंट द्यायचा प्रॉपर, पूर्ण माहिती द्यायची, पूर्व परवानगी यासारख्या गोष्टी कशाच्या संदर्भात रसायनांच्या संदर्भात. बोन कन्व्हेन्शन स्थलांतरित पक्ष्यांच्या संदर्भात, प्राण्यांच्या संदर्भात. आणि स्टॉकहोम कन्व्हेन्शन कशाच्या संदर्भात आहे तर पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंटच्या संदर्भात आहे. आता रामसर आपल्याला माहिती आहे, रामसर कन्व्हेन्शन कशा संदर्भात आहे तर वेटलँडच्या संदर्भात आहे. साईट्स कशाच्या संदर्भात आहे तर जे क्रिटिकल एंडेंजर्ड प्राणी असतात किंवा पक्षी असतात त्यांचं काय आहे ट्रान्सबाउंडरी व्यापार जो चालतो ना त्याच्या संदर्भात हा आपल्याला साईट्स करार आपल्याला पाहायला भेटतो. संकटग्रस्त प्रजाती व वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठी. बोन मी जसं सांगितलं तसं स्थलांतरित करणाऱ्या पशुपक्ष्यांच्या संदर्भात आहे. व्हिएन्ना आता ह्याच्या संदर्भात एक क्वेश्चन येईल आपल्याला, पण व्हिएन्ना कशाच्या संदर्भात आहे ओझोन थरांचं संरक्षण करण्यासाठी. मी सांगितलं होतं ट्रिक विमल, व्हिएन्ना, मॉन्ट्रियल, लंडन हे कशाच्या संदर्भात आहे. विमल म्हणजे आपला जुबा केसरी नाही, विमल कशाच्या संदर्भात आहे तर ओझोनच्या संदर्भात आहे. बेसेल कन्व्हेन्शन जसं आता सांगितलं हजार्डस वेस्टच्या संदर्भात. क्योटो प्रोटोकॉल आणि UNFCCC कशाच्या संदर्भात आहे तर हरित वायू. समजलं आपले UNFCCC ची तिसरी समिट झाली होती कोणती क्योटो, आणि तिथं ग्रीन हाऊस गॅसेसचे इमिशन कमी करण्यासंदर्भात क्योटो प्रोटोकॉल करण्यात आला. CBD याच्या संदर्भात आपण पुढे पाहणार आहोत. आणि हा वाळवंटीकरणाचा करार आहे रोटरडॅम आणि स्टॉकहोम कशाचा आहे पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट. आणि रोटरडॅम कशाचा आहे हानिकारक रसायने कीटकनाशके यांची काय आहे पूर्वसूचना देणे म्हणजे प्रायोर इन्फॉर्म्ड कन्सेंट या संदर्भात तो रोटरडॅम करार आहे आपल्याला पाहायला भेटतो. मग धोकादायक कचऱ्याच्या संदर्भात काय तर बेसेल कन्व्हेन्शन आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. काय एकदा वाचून घ्या. मानवी हस्तक्षेपामुळे प्रदूषित किंवा अवनती झालेल्या परिसंस्थांना जैविक साधनांचा वापर करून पुन्हा मूळ स्थितीत किंवा मूळ स्थितीच्या जवळपास आणून पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्याची प्रक्रिया म्हणजे काय. पर्याय काय आहेत बघा. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट 2025ला पर्यायामध्ये होता EIA. इकॉलॉजिकल सक्सेशन आता हे तर नसणार आहे आपल्याला माहिती आहे. इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय आपण आताच पाहिलेलं आहे. सस्टेनेबल एन्व्हायरमेंट आणि बायो रिमेडिएशन. आता ठीक आहे, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. काय सांगतो पर्यावरणामध्ये विविध मानवीय कारणं असू देत किंवा नॅचरल पर्यावरणीय कारणं असू देत त्याच्यामुळे काय असतं प्रदूषण होत असते, त्या परिसंस्थेची त्या पर्यावरणाची अवनती होत असते. आता जसं त्या परिसंस्थेची अवनती झालेली आहे तर ती परिसंस्थेची झालेली डिग्रेडेशन भरून काढण्यासाठी त्याच जैविक पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे पर्यावरणातच सापडणाऱ्या पद्धतींचा वापर करून केला जातो आणि त्याच्याद्वारे ती झालेले प्रदूषण आहे, ते झालेले नुकसान आहे भरून काढलं जातं पूर्णपणे किंवा त्याच्या आसपास आणून ठेवलं जातं. तर या पद्धतीला कशाचा वापर करून बायो पद्धतीचा वापर करून जी मेडिएशन केलं जातं त्याला काय म्हणायचं बायो रिमेडिएशन म्हणजेच काय जैविक पुनरुत्थान. जैविकचा वापर करून पुनरुत्थान केलं जातं. आता ह्याचे टाइप्स कोणते असणार आहे इन सिटू, एक्स सिटू, फायटो. आता बघा इन सिटू म्हणजे काय समजा ह्या एरियामध्ये काय झालेलं आहे प्रदूषण झालेलं आहे किंवा ह्या एरिया डिग्रेड झालेला आहे तर त्याच एरियामध्ये त्याच प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती किंवा जीवजंतू तिथं
दिले टाकले जातात आणि त्याच्यातून त्याचं काय केलं जातं तर त्या परिस्थिती व्यवस्थित केली जाते. फॉर एक्झाम्पल घ्या ऑइल झॅपर, आपल्याला माहित आहे समुद्रामध्ये काय ऑइलची गळती होते, तर त्यासाठी काय केलं जाते ऑइल घेऊन तिकडे दुसरीकडे नेलं जात नाही, त्याच ठिकाणी ते ऑइल झॅपर नावाचे काही जीवाणू टाकले जातात आणि ते काय करतात ते तेल डायजेस्ट करतात. त्यामुळे तिथलं काय होतं आपल्याला ते झालेलं प्रदूषण भरून काढलं जातं. हीच काय आहे ऑइल झॅपर टेक्नॉलॉजी. UPSCनं क्वेश्चन विचारलेला आहे. बायो रिमेडिएशन टेक्निक आहे आणि त्याच ठिकाणी करणं म्हणजे इन सिटू. आता एक्स सिटू काय आहे, ज्या ठिकाणी प्रदूषण झालेलं आहे तिथून उचलायचं दुसरीकडे घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी त्याचं काय करायचं उपचार करायचं, म्हणजेच काय त्याच्यावर रिमेडिएशन करायचं. ह्याला काय म्हणायचं इन एक्स सिटू बायो रिमेडिएशन. आणि फायटो रिमेडिएशन म्हणजे काय नावातच आहे फायटो. फायटो म्हणजे काय वनस्पतींचा वापर केला जातो. वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून झालेलं प्रदूषण कमी केलं जातं, भरून काढलं जातं. तर या प्रकारे हे वेगवेगळे प्रकार आपल्याला इथं पाहायला भेटतात. तर याच्यात काय दिलेलं आहे मानवी हस्तक्षेपांमुळे म्हणजे ज्याची अवनती झालेली आहे प्रदूषण झालेलं आहे त्याचा जैविक, हा महत्वाचा कीवर्ड आहे, जैविक संसाधनांचा वापर करायचा आणि त्याला मूळ स्थितीत आणू पण शकतो किंवा मूळ स्थितीच्या जवळपास आणणे, ह्याला काय म्हणायचं बायो रिमेडिएशन म्हणायचं. आता आपल्याला माहिती आहे याचे फायदे काय असणार आहेत. पहिली गोष्ट शाश्वत मेथड आहे, हा सस्टेनेबल आहे, याचा पर्यावरणावर निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होणार आहे का नाही. आता जर विचार करा आणि ह्या दोन्हीतली चांगली मेथड कोणती तर इन सिटू. जसं आपल्याला संवर्धनाची इन सिटू मेथड चांगली होती का तर त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचतोय, येता जाता ते प्रदूषण वाढू शकतंय किंवा अन्य ठिकाणी ते प्रदूषण होऊ शकतंय, यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण याचं एक निगेटिव्ह बाब सांगायची झाली किंवा याचे लिमिटेशन्स काय आहे तर जैविक असल्यामुळं प्रोसेस काय आहे स्लो आहे आणि सगळीकडेच वापरायला येते का नाही. मग ते टेम्परेचर, केमिकल रिॲक्शन याच्या वेगवेगळ्या एक काय म्हणतो आपण एक कॅपॅसिटी आहे, त्या एका चौकटीतच त्या आपण बायो रिमेडिएशन मेथड वापरू शकतो, सगळीकडे वापरू शकत नाही. ठीक आहे. मग आता क्वेश्चन नंबर 16चं उत्तर काय, पर्याय नंबर 2 हे क्वेश्चन नंबर 16चं उत्तर आहे. आता बघा याचं विश्लेषण आहे. बायो रिमेडिएशन कशाला म्हणतात हे दिलेलं आहे. पर्यावरणातील घातक रसायनं, प्रदूषक, जैविक घटकांच्या मदतीने कमी करणे किंवा त्यांना निरुपद्रवी बनवणे. मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वापरले जातात, फंगस वापरले जाते, अल्गी, प्लांट. आता जिथं प्लांट वापरणार तिथं काय म्हणणार आपण फायटो रिमेडिएशन आहे. आता त्याचे प्रकार काय, इन सिटू म्हणजे जिथं प्रदूषण झालंय त्याच जागेवर, एक्स सिटू म्हणजे वेगळ्या ठिकाणी नेऊन त्याच्यावर उपचार केले जातात, फायटो रिमेडिएशन म्हणजे काय वनस्पतींद्वारे ते प्रदूषण विघटन केले जातात. हे उदाहरण आहेत त्याच्यामध्ये. मग सनफ्लॉवर लावले की हेवी मेटलचं विघटन होते, हे वॉटर हाईकनी लावली तर जल प्रदूषण कमी होते. फायदे काय आहेत, नैसर्गिक काय खर्च कमी येतो, सेकंडरी पोल्युशन त्यापासून बनत नाही, म्हणजे की हे पोल्युशन कमी करताना दुसरं एखादं पोल्युशन बनत नाही. पण लिमिटेशन काय आहे की वेगवेगळ्या तापमान किंवा हवामानाच्या कंडिशनवर अवलंबून असतात आणि सर्व प्रदूषणासाठी ह्या गोष्टी कामी ठरत नाही. म्हणून पर्याय क्रमांक जर आपल्याला क्वेश्चन 16चा विचार करायचा झाला तर पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा पर्यावरणीय चळवळीबाबत राज्यसेवा मेन्सला एकदा याच्यावर क्वेश्चन आलेला आहे आणि जो आपल्याला मेंडेज आपल्याला आठवतं की अमेझॉन गांधींवर जो क्वेश्चन आला होता तो याच धाटणीवर होता की पर्यावरण चळवळ या संदर्भात राज्यसेवा माझ्या मते 2022चा क्वेश्चन आहे, तो 23चा क्वेश्चन आहे सॉरी. यावरून आपल्याला काय कळतंय पर्यावरणचा अभ्यास करताना त्या रिलेटेड काही चळवळ याचाही आपल्या अभ्यासामध्ये उल्लेख असणं गरजेचं आहे. पर्यावरणीय चळवळीबाबत अयोग्य जोड्या ओळखा. परत गोल करा. आयडेंटिफाय इनकरेक्ट पेअर रिलेटेड टू एन्व्हायरमेंट मुवमेंट. अपिको मुवमेंट कुठे झालंय कर्नाटकात, बरोबर आहे. बिश्नोई आपल्याला माहिती आहे राजस्थानला झालेलं आहे. चिपको सिक्कीम इथं थांबा, युनायटेड किंगडम नाही बरं काही, उत्तराखंड आहे. उत्तराखंडला झालंय चामोली डिस्ट्रिक्टमध्ये. ठीक आहे. सुंदरलाल बहुगुणा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चिपको मुवमेंट केली होती. पर्यावरणाची झाडाला जाऊन चिपकले होते, कसा तोडू नका, त्यांचं नुकसान करू नका, या संदर्भात ती चिपको मुवमेंट होती. म्हणजे आपल्याला काय कळतंय की क तर 100% चुकीचं आहे, म्हणजे क तर पर्यायामध्ये असणं गरजेचं आहे. इथं ड आहे हे कटलं, हे आहे हे कट झालं, म्हणजे क ड पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये आता उरतंय. सायलेंट व्हॅली केरळ बरोबर आहे. नर्मदा बचाव गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. मग त्याच्यामध्ये मेधा पाटकर आहेत, बाबा आमटे यांचं योगदान याच्यामध्ये महत्वाचं होतं. म्हणजे आपल्याला काय कळतंय चिपको मुवमेंट कुठे झालेलं आहे, उत्तराखंड चामोली डिस्ट्रिक्टमध्ये झालेली आहे. आणि इथं काय दिलेलं आहे सिक्कीम, म्हणजे पर्याय क्रमांक क. क कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. मी पहिला कट करतोय, या सगळ्या गोष्टी खोडतोय. ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सोबत
आता सध्या होणारे कोणते आंदोलन आहेत का त्याच्यावर क्वेश्चन करंटच्या अँगलने किंवा एन्व्हायरमेंटच्या अँगलने विचारला जाऊ शकतोय का, या बाबी इथं पाहणं आपल्याला गरजेचं आहे. अपिको कर्नाटक, क असं लक्षात ठेवा का, अपिको कर्नाटक, बिश्नोई राजस्थान, चिपको कुठं आहे उत्तराखंड आपण सांगितलं, सायलेंट व्हॅली केरळ आहे, सायलेंट व्हॅली कुठे केरळच आहे, आणि नर्मदा बचाव गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या एरियामध्ये आपल्याला हे आंदोलन झालेलं पाहायला मिळतं. आणि हे नर्मदा बचाव आंदोलन झाल्यामुळेच काय वर्ल्ड बँक आपल्याला नर्मदा डॅमसाठी आपलं सरदार सरोवरसाठी मदत करणार होतं, पण वर्ल्ड बँक यातून बाहेर पडलं या आंदोलनामुळं. नर्मदा बचाव यावरही क्वेश्चन येऊन गेलेला आहे. बघा चिपको मुवमेंट कशा संदर्भात होते 1973. आता इथंच का मी चुकवलं माहिती आहे का, आता मी चुकवायला दुसरीकडे चुकवू शकत होतं ना, इथं का चुकवलं तर याचं कारण याला जस्ट 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि इन न्यूज होती. आणि सुंदरलाल बहुगुणा यांचंही निधन अलीकडच्या काळात झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर हे चिपको मुवमेंट कुठं आहे तर उत्तराखंड, आपल्याला त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये होता, चामोली डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18, रामसार कराराअंतर्गत असणाऱ्या मॉन्ट्रेक्स रेकॉर्डचा संदर्भ खालीलपैकी कोणत्या बाबींसाठी आहे. आता पहिला माहिती आपल्याला 1971-72 रामसार ॲग्रीमेंट झाली होती. इराणमध्ये रामसार हे स्थळ आहे किंवा रामसार या ठिकाणी मीटिंग झाली आणि त्यांनी सगळ्यांनी काय डिसाईड केली की वेटलँडच्या संरक्षणासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे, कारण वेटलँड्स हे खूप महत्त्वाचे आहेत. तिथं डायव्हर्सिटी जास्त असते, पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, बफर झोन म्हणून काम करतात, स्पंजसारखं काम करतात, तर त्यांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी रामसार यादी ही संकल्पना पुढे आली. आता रामसार यादीमध्ये आपल्या जर भारताचा विचार करायचा झाला तर हा करार 1971-72चा करार आहे. 1975ला याची अंमलबजावणी सुरू झाली. भारतानं हा करार 1982ला स्वीकारलाय. ठीक आहे, 1982ला स्वीकारला. आणि याच्यानंतर आता सध्या विचार करायचा झाला तर आपल्या जवळजवळ 96च्या आसपास काय रामसार साईट्स आहेत. तर रामसार साईट्स त्या यादीमध्ये टाकतो कोण तर तोच देश टाकतो. म्हणजे आपल्याला कधी कधी कन्फ्यूज होऊ शकतं, जसं की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. वर्ल्ड हेरिटेज साईट्स कोण टाकतं तर त्या यादीमध्ये युनेस्को टाकतं, पण रामसार साईटचं तसं नाही. रामसार साईट्स हे तोच देश त्याच्यामध्ये नोटिफाय करून त्या यादीमध्ये ॲडिशन करू शकतो. मागच्या 4-5 वर्षामध्ये ही यादी खूप वाढत गेलेली आहे. सध्या 96 इतकी आपल्याला रामसार स्थळं सध्याच्या आजच्या दिवसाला आपल्याला पाहायला भेटतात. भविष्यात ती नक्कीच वाढणार आहे, हा आकडा चेंजेस होणार आहे. आणि तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त रामसार साईट्स पाहायला भेटतात आपल्याला, तमिळनाडू आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये. जर जगाचा विचार करायचा झाला तर ब्रिटनमध्ये म्हणजे युनायटेड किंगडममध्ये सगळ्यात जास्त आपल्याला रामसार साईट्स सापडतात. ठीक आहे, तर पहिल्या ही बाब झाली. आता येऊया आपल्या क्वेश्चनकडे. रामसार साईट्स कशाच्या संदर्भात आहे कळलं. आता मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड म्हणजे काय, आणखीन आहे का. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्राच्या रामसार साईट्स कोणत्या आहेत, 3 आहेत. पहिली गोष्ट बुलढाणा लोणार सरोवर, ठाणे सर क्रीक खाडी, ठाणे क्रीक सर क्रीक नाही, ठाणे क्रीक, लोणार बुलढाण्याचं लोणार सरोवर, आणि सर्वात पहिला करण्यात आलं होतं ते. आता आपण काय बघितलं, भारतातील बघितल्या सर्वात जास्त कुठं आहेत बघितल्या. महाराष्ट्रामध्ये किती आहेत रामसार साईट, 3 आहेत. सर्वात पहिल्यात करण्यात आलं होतं नांदूर माधमेश्वर नाशिक, कादवा नदीच्या काठी, गोदावरी आणि कादवा नदीच्या किनाऱ्यावर नांदूर माधमेश्वर. दुसरं लोणार सरोवर कुठं आहे बुलढाण्याला, आणि तिसरं काय आहे ठाणे क्रीक. इथं हे 3 रामसार साईट महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे, आता येऊया आपण आपल्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन काय विचारलाय, मॉन्ट्रेक्स यादी म्हणजे काय. आता रामसार साईट्सचाच एक भाग म्हणून मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड ही यादी मेंटेन केली जाते. कशाच्या संदर्भात आहे मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड, तर मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड म्हणजे काय आहे, असे रामसार साईट्स जे मग मानवाचा हस्तक्षेप असू दे, प्रदूषण असू दे किंवा अन्य नैसर्गिक बाबी असू दे, यांच्यामुळं काय आहे त्यांची जी सिस्टीम आहे ती काय डिग्रेड होत चाललेली आहे. त्यांचं संवर्धन करणं भविष्यात खूप गरजेचं आहे. तर अशांची लिस्ट म्हणजे मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड असतात. भारतामध्ये जर विचार करायचा झाला तर केवलदेवी नॅशनल पार्क राजस्थानमध्ये आणि लोकटक लेक कुठं मणिपूरमध्ये, हे सध्या मॉन्ट्रेक्स यादीमध्ये असणारे 2 काय आहेत रामसार साईट्स आहेत. याच्या आधी जर विचार करायचा झाला तर ओडिसातील चिल्का लेक हेही मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये होतं, पण 2002 मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या आणि त्याच्यानंतर त्या चिल्का लेकला बाहेर काढण्यात आलं. पण सध्या 2 कुठलं, केवलदेवी आणि लोकटक लेक. ठीक आहे, येऊया आपल्या क्वेश्चनकडे. मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड म्हणजे काय. मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड म्हणजे काय तर मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड म्हणजे याच्यामध्ये अशा पाणथळ प्रदेशांचा समावेश केला जातो ज्यांचा काय पर्यावरणीय स्वभाव धोक्यात आलेला आहे, अशा या नोंदी. ठीक आहे, आता येऊया आपण आपल्या क्वेश्चनकडे. रामसार कराराअंतर्गत असणाऱ्या मॉन्ट्रेक्स रेकॉर्डचा संदर्भ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. आपल्याला कळलं पाणथळ प्रदेशांचे जैवविविधता संपन्नच्या आधारे क्रमांकन करणारा निर्देशांक आहे का नाही. आपल्याला काय माहिती आहे, ज्यांचं पर्यावरणीय
स्थळ किंवा पर्यावरणीय जी हेल्थ आहे ती काय झालेली आहे, डिग्रेड होत आहे, त्यांना काय आहे, त्यांचा स्वभाव तो धोक्यात आलेला आहे. यांची यादीमध्ये मॉन्ट्रेक्सची यादी आहे. भविष्यात ज्यांची पाणथळ प्रदेश म्हणजे नोंदी होऊ शकते, हे काय अंदाज आहे काय, भविष्य आहे काय, ज्या पाणथळ प्रदेशांचा पर्यावरणीय स्वभाव धोक्यात आलेला आहे अशा नोंदी, हे बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचं वाचा, मोठ्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असे पाणथळ प्रदेश नाहीये. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. काय काय कळलं आपल्याला, मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड म्हणजे काय, कशाचा भाग आहे ते, कशाच्या संदर्भात आहे, मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये कोणत्या आपल्याला रामसर साइट्स पाहायला भेटतात. तर आता सध्या 2 आहेत आणि ह्याच्या आधी चिल्का होतं पण सध्या नाही आहे. आता केवलदेवी आहे आणि त्याच्यासोबत लोकटक लेक आहे. रामसर यादी कशाच्या संदर्भात आहे, खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. आणि वेटलँड डे, वर्ल्ड वेटलँड डे कधी असतोय तर 2 फेब्रुवारी, हा काय वर्ल्ड वेटलँड डे आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे, रामसर कन्व्हेन्शनच्या संदर्भात ही माहिती आहे. काय मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, एकदा फक्त वाचून घ्या, आपल्याला कळतील. मॅक्स कुठं आहेत, भारतामध्ये किती आहेत, कशाच्या संदर्भात आहेत, त्याचं मूळ नाव काय बघा. रामसर कन्व्हेन्शनचं इराणमधलं आहे. कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स एस्पेशली वॉटर फ्लो हॅबिटॅट, हे त्याचं काय संपूर्ण नाव आहे. आपल्याला काय माहिती आहे, वेटलँडच्या कन्झर्वेशनसाठी असणारी यादी म्हणजे काय, रामसर यादी आहे. याच्यामध्ये रामसर करार कशाच्या संदर्भात आहे, इराणमधला वेटलँडच्या संदर्भात आहे. ठीक आहे, आता याचं उत्तर सांगितलं मी, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 19चं उत्तर आहे, सॉरी 18चं उत्तर आहे 19ला. खालीलपैकी कोणता करार ओझोनशी संबंधित नाही. काय विचारले बघा, नाही तर ओझोनशी संदर्भात आहे, हा व्हिएन्ना किंवा मॉन्ट्रियल असं मारून लगेच टिक करून निघून जायचं नाही पुढं. गडबड अतिघाई 100% नाही, 2000% संकटात नाही. आपल्याला काय प्री पास व्हायचं आहे, आपलं नॉलेज किती आहे आपल्याला माहिती आहे, पण ते इम्प्लिमेंट केलं तरच महत्वाचं आहे ना, म्हणून या गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. खालीलपैकी कोणता करार ओझोनशी संबंधित नाही. ओझोनचा संबंधित म्हणजे काय, पहिल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, मी जसं सांगितले विमल लक्षात ठेवा, विमल पहिले 3, व्हिएन्ना 1985, मॉन्ट्रियल 1987, ज्याची इम्प्लिमेंटेशन 1989ला सुरू झाले, आणि लंडन 1989. हे 3 करार कशाच्या संदर्भात आहेत, ओझोनशी संदर्भात आहे. म्हणजे व्हिएन्ना आहे, लंडन आहे, मॉन्ट्रियल आहे. नाही म्हणल्यावर क्योटो. क्योटो कशाच्या संदर्भात आहे, ग्रीन हाऊस गॅसेस यांचे इमिशन कमी करणे, क्लायमेट चेंज कमी करणे ह्याच्याशी संदर्भात आहे क्योटो प्रोटोकॉल. आपण बघितलं होतं UNFCCC ची 3री मीटिंग कुठे झाली ती जपानमध्ये, आणि त्याच्यावर आधारित क्योटो प्रोटोकॉल आला होता ग्रीन हाऊस गॅसेस कमी करण्याच्या संदर्भात. ठीक आहे, आता ओझोनच्या रिलेटेड आपण बाबी पाहूया. ओझोन आपल्याला सर्वात आधी माहिती आहे की स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपल्याला पाहायला भेटतं 20 किलोमीटर ते 50 किलोमीटरच्या दरम्यान. आता ओझोन बनतो कसा, ओझोन म्हणजे काय, O3 आहे, पण ओझोन ऑक्सिजन पासूनच बनतो. UV रेज जेव्हा ऑक्सिजनवर पडतात तेव्हा ऑक्सिजन काय होतो, O+O होतो, आणि हाच O परत ऑक्सिजनला जाऊन चिकटतो आणि त्याच्यानुसार ओझोन बनतो. आता बघा, ॲटमॉस्फिअरिक जो ओझोन असतो, जो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपल्याला पाहायला भेटतो, तो काय आहे, तो मानवाच्या दृष्टीने अति उत्तम म्हणजे हेल्पफुल आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे सूर्यापासून येणारे अतिनील किरण असतात, UV रेज अडवले जातात. पण जो ग्राउंडवर निर्माण होणारा ओझोन आहे, हे प्रदूषण आपल्याला माहिती आहे, पॅन यासारख्या गोष्टी आपल्याला तिथं पाहायला भेटतात. तर 1985च्या दरम्यान काय पाहायला भेटलं की अंटार्क्टिकामध्ये ब्रिटनच्या संशोधकांना असं पाहायला भेटलं की तिथं मोठं होल पडते. आता होल पडलं म्हणजे ॲक्च्युली होल नाही, पण तो जो लेअर आहे त्याची जाडी आहे ना, ती कमी कमी होताना आपल्याला पाहायला भेटायला लागली. कुठं, अंटार्क्टिकामध्ये 1985ला. म्हणून काय झालं, 1985ला लगे व्हिएन्नाला समिट बसली. पण महत्त्वाचा करार कुठला होता, जो कॅनडामध्ये झाला 1987ला, मॉन्ट्रियल करार झाला, ज्याचे इम्प्लिमेंटेशन 1989 साली पासून सुरू झालं. आणि ओझोनला डिप्लेट करणारे जे काही गॅसेस असतील, क्लोरीन, ब्रोमीन यासारखे घटक असतील, त्यांना वापरामध्ये आणायचं नाही, त्यांच्यावर बंदी घालायची, अशी सिस्टीम पुढं याच्या थ्रू सुरू झालेली आपल्याला पाहायला भेटतं. हा मॉन्ट्रियल करार हा जो 1987चा आहे आणि 1989ला ज्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं, तो 16 सप्टेंबरला अंमलात आला. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे 16 सप्टेंबर MPSCनं 2दा क्वेश्चन विचारलेला. 16 सप्टेंबर हा दिवस काय आहे, तर ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. याचं उत्तर काय लक्षात घ्या, याचं उत्तर क्योटो आहे. 19चं क्योटो हे उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जातोय, बाकीची माहिती दिलेली आहे. क्लोरीन, ब्रोमीन जिथं जिथं येईल का नाही, क्लोरीन, ब्रोमीन ज्याच्या, आता इथं बघा, टेट्राक्लोरीन, क्लोरोफॉर्म, ब्रोमीन, हायड्रोक्लोरो, ह्यासारख्या गोष्टी, क्लोरीन आणि ब्रोमीन आलं की समजून घ्यायचं ते ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस आहेत. आता ओझोनच्या संदर्भात करार, व्हिएन्ना करार आपण बघितलं, व्हिएन्ना 85चा आहे, मॉन्ट्रियल 87चा 89ला लागू झाला, लंडन. आता हा मॉन्ट्रियल
करार आहे की नाही त्याच्यामध्ये काय झालं 2016ला एक अमेंडमेंट झाली ज्याला किगाली अमेंडमेंट म्हणतात. ठीक आहे, ह्या महत्वाच्या. यासोबतच हेलसिंकी, कोपनहेगन आणि बीजिंग ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हेलसिंकी आता बघा महत्वाचं बघायचं झालं तर मला लक्षात ठेवा व्हिएन्ना, मॉन्ट्रियल, लंडन, त्याच्यानंतर हेलसिंकी आणि कोपनहेगन आणि बाकीच्या सगळ्या काय अमेंडमेंट आहेत. हेलसिंकी आणि कोपनहेगन हे सर्व करार कशाच्या संदर्भात आहेत तर ओझोनच्या संदर्भात आहेत. म्हणजे 19चं उत्तर आपल्याला काय दिसतंय पर्याय क्रमांक 1 क्योटो प्रोटोकॉल हे त्याचं उत्तर आहे जे की ओझोनच्या संदर्भात नाही आणि कशाच्या संदर्भात आहे ग्रीन हाऊस गॅसचे इमिशन कमी करण्याच्या संदर्भात UNFCCC याच्या अंतर्गत तो करार आपल्याला पाहायला भेटतोय. ठीक आहे, आता बघा 20वा क्वेश्चन. खूप छान क्वेश्चन आहे हा. मी 100% सांगतो इथं खूप लोक फसले असणार आहेत कारण की परत ते ऑल सगळीकडे ऑल मारायचे नसते. कुठं गोष्टी काय घ्यायच्या असतात त्या गोष्टी लक्षात घ्या. केंद्रीय प्रदूषण मंडळामार्फत देशातील हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी नॅशनल म्हणजे राष्ट्रीय हवा दर्जा निर्देशांक सुरू करण्यात आला. म्हणजे काय नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स. आता याच्यामध्ये कोणते निर्देशांक आहेत विचारले का परत इकडे लक्ष द्या. नाहीत विचारले ना, यापैकी कोणते निर्देशांक नाहीत. आता पर्याय क्रमांक 1 काय म्हणते वरील सर्व घटक समाविष्ट आहेत. म्हणजे हे 10च्या 10 घटक समाविष्ट आहेत याच्यामध्ये. तर हे ना हे एकूण 8 घटक समाविष्ट असतात याच्यामध्ये. आणि नसणारे घटक लक्षात ठेवा CO2 आणि CH4 ह्या बाबी का महत्वाच्या आहेत कारण जनरली आपण यांना ग्रीन हाऊस गॅसेसच्या दृष्टिकोनातून पाहतो. त्यामुळे नॅशनल एअरची क्वालिटी ज्यावेळी पाहायला भेटते आपल्याला त्यावेळी CO2 आणि CH4 ची गणना त्याच्यामध्ये केलेली नसते. मग त्याच्यामध्ये काय गोष्टी असतात PM2.5 असतात, PM10 असतात, लीड असतं त्याच्यामध्ये, अमोनिया असतं, त्याच्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, CO म्हणजे काय कार्बन मोनॉक्साईड आणि ओझोन ह्यासारखे घटक आपल्याला पाहायला भेटतात. मी लक्षात कसं ठेवायचं बघा PM चे 2 लक्षात ठेवा, 2 O2 चे लक्षात ठेवा, CO आणि NH3 म्हणजे अमोनिया आणि O3 आणि PB म्हणजे काय लीड. मग नसणारे घटक कोणते आहेत CO2 आणि CH4 हे काय ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. एअर क्वालिटी इंडेक्स मोजण्यासाठी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ग्राह्य धरल्या जात नाही कारण 8च इंडेक्सेस आहेत तिथं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे ड नाहीये. ड नाही म्हणजे काय पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. याचे पर्याय कुठे गेले पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. इथं खाली पर्याय आले नाहीत स्क्रीनशॉट मध्ये पण याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे हे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये कोण नाही या परत गोष्टी लक्षात घ्या बरं का. मी का परत मागं आलो कारण CO2 CH4 आपल्याला वाटत नाही, आपल्याला वाटतं सगळेच आहेत काय तर तशा गोष्टी इथं नाही आहेत. आता हा सिंपल क्वेश्चन आहे. संवर्धन प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे आणि त्यांची कालानुक्रमे मांडणी करण्यासाठी इथं सांगितलेले आहेत. एकदा संवर्धन प्रोजेक्ट बघूया काय आहे ते आणि आपल्याला समजेल की हे संवर्धन प्रोजेक्ट याच वेळी सुरू झालेले आहेत. बघा 1970 म्हणजे आपल्याला माहिती आहे. मी परत एकदा त्या समिटवर येतो. युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट 1972 स्टॉकहोम परिषद याला म्हणलं जातं. तर याच्या आसपासच काय पर्यावरणीय रिलेटेड बाबींवर चर्चा विचारविनिमय जगभरात सुरू झाले आणि त्याच दरम्यान हे सगळे प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेले आहेत. 1970चा कुठला आहे हंगुल प्रोजेक्ट ज्याला काश्मीर स्टॅग म्हणायचं. सिंहांचा गीर प्रकल्प आहे जे आपल्याला गुजरातमध्ये पाहायला भेटतो तो 1972चा आहे. व्याघ्र 73चा आहे. मगर आणि कस्तुरी मग 1974चा आहे. गेंडा 87चा आहे. हत्ती प्रोजेक्ट इलेफंट 1992चा आहे. त्याच्यानंतर रेड पांडाच्या संदर्भात 1996चा आहे. कासव 1999, हिम बिबट्या आणि जो सोबत आता ज्याची रिइंट्रोडक्शन झालेले चित्ता तर हा चित्त्याचा प्रोजेक्ट ही 2010चाच आहे. हिम बिबट्या आणि चित्त्या 9चा आहे आणि डॉल्फिन प्रकल्प 2020चा आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत ह्या पाठ असायला पाहिजेत म्हणून एकत्रित दिलेल्या आहे. आपण येऊया आता आपल्या क्वेश्चनवर. खालीलपैकी वन्यजीव संवर्धन कार्यक्रम प्रकल्प हे त्यांच्या कालानुक्रमे लावा. आता बघा हंगुल प्रकल्प काश्मीर स्टॅग कधीचा 1970चा आहे म्हणजे हा जवळजवळ पहिलाच येईल. हत्ती प्रकल्प 1992चा आहे. गेंडा 1987चा आहे. डॉल्फिन 2020चा आहे. हिम बिबट्या आणि चित्ता 2009चा आहे. आता कालानुक्रमे मांडणी करायची झाले तर ड ब क ई पर्याय क्रमांक 1 आपल्याला इथं पाहायला भेटतं. ड ब क ई म्हणजे ADBCE पर्याय क्रमांक 1 इथं आपल्याला पाहायला भेटतो. कसं उत्तरापर्यंत जायचं ह्या बाबी कशा पाठ असायला पाहिजेत. डॉल्फिन वगैरे प्रोजेक्ट रिसेंट आलेले आहेत. कासव 1999ला आपल्याला पुस्तकात पाहायला भेटत नाही पण 1999चा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट इलेफंट अजून पण सुरू आहे 1992चा आहे. चित्ता हिम बिबट्या 2009चा आहे. रेड पांडा 1996चा आहे.
गीर 1972चा आहे, 2 असं लक्षात ठेवा, गीर 2 आहे म्हणून 2 अक्षरी. व्याघ्र प्रकल्प 73चा आहे. या बाबी लक्षात असते. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. याच्याशी कनेक्शन कसं आहे ते पण लक्षात असू दे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 22वा. आता हा क्वेश्चन महत्वाचा आहे, चांगला आहे. पर्यावरणीय अभ्यासातील नगोया प्रोटोकॉल खालीलपैकी कशाची संदर्भात आहेत? ठीक आहे, आता एकच मिनिट. हा, आता परत या इथं 1992, ज्याला काय म्हणायचं आपण, रिओ समिट, ज्यालाच वसुंधरा परिषद. ठीक आहे, हे इथं कोणती समिट झाली होती? युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंटची समिट झाली. कधी? 1992ला. आता याच्यातून 3 करार बाहेर आले. पहिला करार युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. ठीक आहे, दुसरा वाळवंटीकरणाविरोधात, वाळवंटीकरणच्या विरोधात, हे विरोधात आहे म्हणून लक्षात ठेवा. आणि तिसरा कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, आता हा करार बघितला आपण वाळवंटीकरणाचा 1994चा, जे आपण मगाशी फोटो लावला होता. वेगवेगळे करार त्याच्यामध्ये होते, रोटरडॅम, बेसेल वगैरे, तर त्याच्यामध्ये होता. आणि तिसरा करार याच्यातून जो बाहेर पडला तो काय? CBD, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटी संदर्भात करार कशाच्या संदर्भात होता? बायोडायव्हर्सिटीचं संरक्षण करण्यासंदर्भात. आता याच्यातून 2 सब करार बाहेर आले. एक आहे नगोया करार आणि दुसरा आहे कार्टाजेना. आता नगोया करार आणि कार्टाजेना. आता कार्टाजेना करार कशाच्या संदर्भात आहे? तर बायोसेफ्टीच्या संदर्भात आहे. म्हणजेच काय, आता पर्यावरणातील विविध घटकांचा वापर करून वेगवेगळे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स किंवा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स निर्माण होत असतात. पण काही वेळा आपल्याला समजते की असे ऑर्गॅनिझम्स किंवा असे क्रॉप्स यांचा पर्यावरणाला धोका असू शकतोय, तर त्यांची प्रायर इन्फॉर्मेशन देण्यासंदर्भात कार्टेजेना प्रोटोकॉल आहे. म्हणजे आपण बघितलं मगाशी की रोटरडॅम कन्व्हेन्शन होतं, जे हार्मफुल रसायने असेल, केमिकल, कीटकनाशके यांची माहिती देण्यासंदर्भात रोटरडॅम कन्व्हेन्शन होतं. तसंच या GMO जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम याच्याची संदर्भात माहिती वगैरे देणे, या संदर्भात प्रायर इन्फॉर्मेशन देणे, याच्या संदर्भात कार्टाजेना प्रोटोकॉल आहे. आता नगोया प्रोटोकॉल काय आहे? तर नगोया प्रोटोकॉल आहे ABS, याला नाव असं म्हटलं जातं, ABS. आता हा जैवविविधता करार काय म्हणतो? जैवविविधतेवर सर्वांचा समान हक्क आहे. म्हणजेच काय आहे, अशी एका कुणाची जैवविविधता नाही. समजा मी एक प्राणी पक्षी शोधून काढला, म्हणजे तो माझा झाला का? नाहीये. ह्या जैवविविधतेवर सर्वांचा समान हक्क आहे आणि जास्त करून हक्क कोणाचा आहे? तिथल्या स्थानिक कम्युनिटीचा हक्क आहे. म्हणजेच या जैवविविधतेचा वापर करून जर आपण एखादं पेटंट घेतलं किंवा काही गोष्टी घेतल्या, तर त्याला त्याचे पैसे कशाचे भेटतात? त्या पेटंटचे पैसे भेटतात, त्याच्या बौद्धिक क्षमतेचा वापर केल्याचे पैसे भेटतात. पण त्याचा फायदा सगळ्यांना होणं गरजेचं आहे. म्हणजे ॲक्सेस अँड सगळ्या जैवविविधतेच्या सर्व बाबींचा सर्वांना ॲक्सेस भेटायला पाहिजे, बेनिफिट भेटायला पाहिजे आणि त्यांचं इक्विटेबल शेअरिंग व्हायला पाहिजे. या संदर्भात कोणता करार आहे? तर नगोया करार. बघा मी कसा आलो. 1992ची समिट होते, रिओ परिषद. आता आपली जी रिओ +20 2012ची झाली आहे, जिथून पुढे आपण मिलेनियम सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ज्या टर्म तुम्ही इकॉनॉमी पाहिल्या असतील, तर ती ही 20 वर्षापूर्वीची समिट होती. एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंटची समिट झाली, त्याच्यातून 3 बाबी आपल्याला कळतं की रिझल्ट स्वरूपात हे 3 करार आले. UNFCCC क्लायमेट चेंजच्या संदर्भात, वाळवंटी करण्याच्या संदर्भात सर्व 1994चा, आणि CBD म्हणजे काय? बेलापूर नाही, CBD म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी. याच्यातून 2 करार आले. कार्टाजेना प्रोटोकॉल ऑन बायोसेफ्टी कशाच्या संदर्भात आहे? आपले प्रायर इन्फॉर्मेशन देणे. आणि नगोया प्रोटोकॉल कशाच्या संदर्भात आहे? तर ABS, ॲक्सेस, बायोडायव्हर्सिटीवर सगळ्यांचा सेम ॲक्सेस आहे, त्याचे बेनिफिट्स सर्वांना मिळाले पाहिजेत आणि इक्वल शेअरिंग असणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. या संदर्भात हा करार होता. आता बघा क्वेश्चनकडे येऊया. नगोया प्रोटोकॉल. नगोया प्रोटोकॉल काय बघा? जनुकीय संसाधित जीवांचा एका देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या स्थानांतरणांवर नियंत्रण ठेवणे. तर हे नाही, हे काय आहे? कार्टाजेना आहे. ठीक आहे. स्थलांतरित प्राणी पक्षी संदर्भात त्यांचं संचार क्षेत्रामध्ये संवर्धन करणे, हा कोणता करार आहे? बोन करार आहे. जनुकीय संसाधनांचा वापर आणि त्यातून होणाऱ्या लाभांचे न्याय
आणि समान वाटप. इंग्लिशमध्ये बघा, फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग फ्रॉम जेनेटिक रिसोर्स. मी काय सांगितलं, जैवविविधतेवर सर्वांचा समान अधिकार आहे, त्यातून जे पण फायदे आपल्याला भेटतील त्याचा योग्य आणि न्याय पद्धतीने वापर करणे म्हणजे काय आहे, न्याय पद्धतीने वापर नगोया प्रोटोकॉल. आणि समुद्राचे आरोग्य शाश्वत राखणे असं काही नाही. म्हणजे 22चं आपल्याला कळते की पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आणि हे त्याचं भले मोठे एक्सप्लेनेशन आहे. या गोष्टी 22चं एक्सप्लेनेशन आपल्याला दिलं आहे. CBD करार कशातून आलेला आहे, त्याचे उद्दिष्ट काय होते, याच्या अंतर्गत असणारे 2 करार, एक कार्टाजेना आणि नगोया. नगोया प्रोटोकॉल काय, ABS ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग आहे. आणि बायोसेफ्टीसाठी कार्टाजेना प्रोटोकॉल बायोसेफ्टीसाठी आहे. कशाची, GMOचं सुरक्षित ट्रान्सपॉन्डरी व्यापार किंवा वाहतुकींवर लक्ष देण्यासंदर्भात हा करार आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 22 झालं. 22चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे. पर्याय आता 23, क्वेश्चन नंबर 23 काय सोपा क्वेश्चन आहे, फक्त व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, नाही तर फसला बघा. अविघटनशील प्रदूषकांचा अन्न साखळीत प्रवेश होऊन सजीवांचे त्यांच्या शरीरात संचयन होणे याला काय म्हणतात. आता बघा 2 असतात, अविघटनशील पदार्थ. आता इथं असं का म्हणलेलं आहे, एक असतं कन्सेप्ट बायो मॅग्निफिकेशन, एक असतं बायो ॲक्युमिलेशन. आता या अविघटनशील पदार्थांचा सजीवांच्या मध्ये प्रवेश होतो आणि साचायला चालू करते. त्याच सजीवामध्ये साचणं त्याला काय म्हणायचं, ॲक्युमिलेशन. आणि एका पोषण पातळीपासून दुसऱ्या पोषण पातळीपर्यंत. म्हणजे समजा गवतांवर आपण रसायन फवारलं, ठीक आहे, तर त्या गवतांमध्ये ते साचणं, अविघटनशील पदार्थ साचणे आणि त्याचा त्याच गवतावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होणे याला काय म्हणायचं, बायो ॲक्युमिलेशन. आता मॅग्निफिकेशन म्हणजे काय, वाढत जाणार ना. आता त्या गवताला कोण खाणार, समजा सशानं खाल्लं, सशाला कोण खाणार, गरुडानं खाल्लं. ह्या गोष्टी जर झाल्या तर जर विचार करायचा झाला तर गरुडामध्ये त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, एका पोषण पातळीपासून तिसऱ्या पोषण पातळीपर्यंत जाऊस्तोपर्यंत ह्याचं जे प्रमाण, सॅच्युरेशन जे वाढत जातं ह्याला म्हणायचं मॅग्निफिकेशन. आता क्वेश्चन विचारलाय काय, परत या, वेन टॉक्सिक पोल्युटंट एंटर इन द फूड चेन आणि गेट ॲक्युमुलेटेड इन द बॉडीज ऑफ ऑर्गॅनिझम, व्हॉट इज द फेनॉमेनॉन कॉल्ड. ॲक्युमुलेट झालेले आहेत ना, म्हणून बायो ॲक्युमुलेशन. इंग्लिश का वाचणं गरजेचं आहे याच्यावरून आपल्याला कळतंय. ॲक्युमुलेशन झालेलं आहे म्हणून बायो ॲक्युमुलेशन. आता तेच जर एका पोषण पातळीपासून दुसऱ्या पोषण पातळीपर्यंत वाढत गेलं असतं तर काय झालं असतं, जे हायेस्ट पोषण पातळी आहे, म्हणजे समजा गरुड घ्या, वाघ घ्या, ह्युमन घ्या, ह्यांच्यामध्ये त्याचं ॲक्युमुलेशन खूप मोठ्या प्रमाणात झालं असतं. तिथे ॲक्च्युली ते मॅग्निफिकेशन होत गेलं असतं. तर एका पोषण पातळीपासून दुसऱ्या पोषण पातळीपर्यंत हे प्रमाण वाढत जाणे ह्याला काय म्हणायचं, मॅग्निफिकेशन. आणि एकाच ठिकाणी साठणे याला काय म्हणायचं, ॲक्युमुलेशन. आता इथे एक तुम्हाला घटक दिसत असेल, हे झालं आपला क्वेश्चन, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पण आपण पुढे जाऊया. इथं अविघटनशील पदार्थच का म्हणलेलं आहे, जर विघटनशील असतील ते तर त्यांचं विघटन झालं असताना ते साठलेच नसते ना आपल्या पोटामध्ये किंवा अन्न साखळीमध्ये, साठले असते का नाही. मग याच्यासाठी काही अटी आहेत, त्या 4 अटी कोणत्या आहेत. पहिली गोष्ट मध्ये ते परसिस्टंट किंवा दीर्घायुषी असणं गरजेचं आहे. कोणता, तो प्रोडक्ट किंवा हे अविघटनशील प्रदूषक आहेत ना, दीर्घायुषी असणं गरजेचं आहे. जर त्यांचं आयुर्मानच कमी असेल तर काय होणार, ते लॉंग टर्म पर्यंत साठत जातील का, ॲक्युमुलेट होतील का, त्यांचं मॅग्निफिकेशन होईल का, नाही. मग पहिली गोष्ट ही झाली. दुसरी गोष्ट आहे ते फॅट सोल्युबल असलं पाहिजे. आता माहिती आहे आपल्या सजीवांमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं. जर ते फॅट सोल्युबल असतील तर ते तसेच साठून राहतील, पण ते वॉटर सोल्युबल असतील तर काय आहे, ते पाण्यासोबत विरघळून जाणार आहेत ना, त्यामुळे त्याचं प्रमाण काय आहे, परत कमी येणार आहे. ठीक आहे. पहिला फॅक्टर काय झाला, दीर्घायुषी. दुसरा अविघटनशील झाले. तिसरा फॅट सोल्युबल असणं गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट आहे बायोलॉजिकल ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जर त्या प्रदूषके बायोलॉजिकल ॲक्टिव्ह नसतील तर त्यांचा सजीवांवर काही इम्पॅक्ट पडणार नाही. म्हणजे जरी त्यांचं साचून जरी राहिले ते सजीवांमध्ये तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय नाही, कारण ते इनॅक्टिव्ह आहेत. इनॅक्टिव्ह गोष्टींचा काही इम्पॉर्टन्स असतो का आपल्या ह्याच्यामध्ये, नसतो. तर हे 3 गोष्टी झाल्या. आता चौथी गोष्ट काय झाली की बायोलॉजिकल ॲक्टिव्ह. आणि 5वी गोष्ट आहे मोबाईल असणं त्या गरजेचं. मोबाईल म्हणजे आपला मोबाईल फोन नाही, मोबाईल फोन का म्हणतात, कारण त्या चल असणं गरजेचं आहे. एकाच ठिकाणी साठणारे असतात तर त्याचा काय परिणाम होईल का, नाही. मॅग्निफिकेशनसाठी, ॲक्युमुलेशनसाठी ते काय, चल म्हणजे त्या मोबाईल असणं गरजेचं आहे. ह्या 5 फॅक्टर इथं असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजेच काय आपण बघितलं, पहिली गोष्ट ते अविघटनशील असायला पाहिजे, दीर्घायुषी असायला पाहिजे, परसिस्टंट असायला पाहिजे, चल आणि मोबाईल असायला पाहिजे, आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. फॅट सोल्युबल असणं गरजेचं आहे. वॉटर सोल्युबल पाहिजे का, नाही, फॅट सोल्युबल असणं गरजेचं आहे. आणि एका पोषण पातळी म्हणजे तिथंच साठणे याला ॲक्युमुलेशन म्हणायचं. आणि वेगवेगळ्या पोषण पातळींवर त्याचं काय आहे, वाढत जाणे त्यांचं प्रमाण, याला काय म्हणायचं, बायो मॅग्निफिकेशन म्हणता येईल. हा एक सिंपल टाईपचा क्वेश्चन टाकलेला आहे मी. जैवविविधतेचा करार कधी नोटिफाय करण्यात आलेला आहे. आता काही लोकांचं हे पण चुकलं असेल,
आता याला मी काय करू शकत नाही, याला काय समजून घ्या फक्त की तुमचा अभ्यास कमी आहे. असणार आहेत काही लोक, मला माहिती आहे, स्वतःलाच विचारा. बायोडायव्हर्सिटी ऍक्ट कधी नोटिफाय करण्यात आले तर 2002 साली नोटिफाय करण्यात आलेला आहे. आता मी हा क्वेश्चन जोड्या जुळवाच्या स्वरूपातही विचारू शकत होतो, पण जनरली बाकीचे ऍक्ट सर्व लोकांना पाठ असतात. बायोडायव्हर्सिटी 2000ला आहे का 2002ला आहे का 4ला, ह्या गोष्टीमध्ये कन्फ्यूज आपल्याला पाहायला भेटतं. कधीच आहे 2002चा ऍक्ट आहे. आता बाकीचे ऍक्टही बघूयात. पर्यावरणाचे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट कधीचा आहे 1972. जलच्या संदर्भात 2 कायदे होते, एक जलचा नॉर्मल पोल्युशन कंट्रोलचा आणि दुसरा सेसचा 77चा आहे. जल प्रदूषण नियंत्रणासंदर्भात 74चा जल सेस. आता 1977चा काय सेस म्हणजे उपकराशी संदर्भात 1977. फॉरेस्ट 1980, हवा 1981, पर्यावरण 86, बायोडायव्हर्सिटी याच्यावर क्वेश्चन आला होता 2002 आणि NGTच्या संदर्भात 2010 ऑक्टोबर 2010ला हा ऍक्ट बनवण्यात आला होता. म्हणजे काय, परत एकदा रिवाइज करूया. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972, जलच्या संदर्भात 2 आहे, सेस 77 आहे आणि जल प्रदूषणच्या संदर्भात प्रदूषण नियंत्रणच्या संदर्भात 1974, फॉरेस्ट 80, हवा 81, पर्यावरण 86, जैवविविधता 2002 आणि NGTचा 2010चा ऍक्ट आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. आता एन्व्हायरमेंटचा 25वा क्वेश्चन आहे हा. याच्यामध्ये काय आपल्याला स्थलांतरित शेती आणि स्थानिक नावे यांच्या अयोग्य जोड्या जुळवा. आता हा क्वेश्चन जॉग्राफीला पण येऊ शकतो, एन्व्हायरमेंटला पण येऊ शकतो. का माहिती आहे, स्थलांतरित शेती माहिती आहे, बायोडायव्हर्सिटी लॉस करण्यामागं एक कारण महत्वाचं आहे की डिफॉरेस्टेशन म्हणजे वृक्षतोड. आता वृक्षतोड सगळ्यात जास्त प्रमाणात कशामुळे कुठं होते, हे स्थलांतरित शेतीमुळे. स्थलांतरित शेती म्हणजे सपासप कापणे आणि जाळणे, कापायचं तिथं शेती करायचं, मग ते नापीक झाले की दुसरीकडे जायचं, परत कापायचं. याला वेगवेगळी नावं पाहायला भेटतात. राज्यसेवा मेन्सला क्वेश्चन आला होता पश्चिम घाटातली जी स्थलांतरित शेती आहे त्याला काय म्हणतात, तर ती कुमरी म्हणतात त्याला, पश्चिम घाटातल्या शेतीला. पण या स्थलांतरित शेतींची नावं काय काय आणि यांची चुकीची जोडी सांगितली आपल्याला. तर ब्राझीलमध्ये रोका बरोबर आहे, व्हिएतनाम रे बरोबर आहे, जावा इंडोनेशिया लडाख बरोबर आहे, श्रीलंका टोंग्या. आता टोंग्या ऍक्च्युली बर्मामध्ये, टोंग्या बर्मा असा आहे ते. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. अयोग्य जोडी विचारल्या बरं का. परत ह्या गोष्टींकडे मी मुद्दाम कधी योग्य अयोग्य का दिलेल्या की क्वेश्चन कसं जायचं ह्या गोष्टी आपल्याला इथं कळल्या पाहिजेत. ब्राझील रोका इथंच पाठ करा, व्हिएतनाम रे, जावा इंडोनेशिया लडाख, श्रीलंका टोंग्या. आता श्रीलंका टोंग्या आहे का नाही, टोंग्या कुठे आहे, बर्मा म्हणजे म्यानमारला आहे. बाकीची नावं इकडे बघा, श्रीलंका चेना आपलं असं चेन्नईवरनं लक्षात ठेवा, श्रीलंका चेना, कारण तमिळनाडूला आहे ना. श्रीलंका चेना, म्यानमार थायलंडला टोंग्या, म्यानमार मलेशिया इंडोनेशिया लडाख, फिलिपाईन्स कैग्नी, व्हिएतनाम रे, राय नाही रे. आफ्रिकेमध्ये काय म्हणतात, बुश फ्लोईंग, मध्य आफ्रिकेमध्ये मिल्पा, ब्राझील आणि अमेझॉनमध्ये रोका म्हणतात, व्हेनेझुएला कोनुको, मध्य अमेरिकेत मिल्पा. आता यासोबत हा एक जोड्या जुळवाला 2021-22ला विचारलेला प्रिलिम्सचा क्वेश्चन आहे. याच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात, किंवा मध्य प्रदेशमध्ये काय म्हणतात, किंवा राजस्थानमध्ये वारली वगैरे म्हणतात, खील कुठं म्हणतात, हिमाचल प्रदेशला वगैरे, नॉर्थ ईस्टला काय म्हणतात, झूम कुठं म्हणतात, ह्यासारख्या गोष्टी आपल्याला पाठ असणं इथं गरजेचं आहे. आता पुढे गेले की आपल्याला काय समजतं, हे 25 क्वेश्चन झालेले आहेत. कशाचे, हां, इथून आपल्याला जॉग्राफीचे क्वेश्चन सुरू होत आहे. हे 25 क्वेश्चन झालेले आपले एन्व्हायरमेंटचे. तर या 25 क्वेश्चनमध्ये आपण एक ॲनालिसिस करून ठेवा की इथं 25 क्वेश्चनमध्ये आपले बरोबर किती आलेले आहेत. ठीक आहे, राईट, रॉंग आणि यस म्हणजे काय माहिती आहे का, सिली मिस्टेक. आणि नॉट अटेम्प्टेड पण काय असतीलच की, ॲक्च्युली नसायला पाहिजेत, पण राईट, रॉंग आणि सिली मिस्टेक किती झालेत बघा. 20च्या आसपास ज्याला स्कोर आला असेल की त्याचं माझ्या मते एन्व्हायरमेंट आणि एन्व्हायरमेंटचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे हे आपल्याला जाणवतंय. जिथं जिथं चुका झालेल्या आहेत त्या चुका लिहून ठेवा, बाकीचा कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यास सुरूच ठेवा. ठीक आहे, आपण आता जातोय क्वेश्चन नंबर 26ला.